हां, आता बघा. तर आता बऱ्याच काही जणांचं मेसेज येणार राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दल विचारायच्या ऐवजी ऑप्शनल आणि मुख्य किंवा जे आत्ता राज्यसेवा मुख्य देणार आहेत लक्षात घ्या, म्हणजे कधीची 25ची म्हणजे त्यांचा स्कोर चांगला आहे ती लोक, मग त्या लोकांचं बाबा आत्तापासून प्रीला काय करायला पाहिजे, म्हणजे अशा टाईपचे प्रश्नच उलट जास्त आहेत. म्हणजे ज्या लोकांना आत्ता मार्क आहेत ना प्रिलिम्सला, म्हणजे ते लोक मेन्सला बघा जाणार आहेत, उलट ते जास्त सजग आहेत असं मला दिसलंय त्या मेसेजमधून. म्हणजे आत्ता हमखास ती लोक मेन्सला आहेत आणि आत्ता मला त्याच्याबरोबर काय करता येईल बाबा म्हणजे हे विचारतायत. म्हणजे बघा ना, आणि जे आत्ता उलट प्रिलिमला आहेत, मागच्या प्रिलिमला त्यांना स्कोर कमी आहे, तर त्या लोकांना काही प्रश्नच नाहीत. म्हणजे काय मलाच काय कळत नाही कधी कधी, लक्षात घ्या. ते आता असू द्या जे काय असेल ते, तर आपण आता सुरू करू बघा. तर मी पहिल्यांदा काय करेन की एक साधारणतः आपण म्हणू आपलं 135-36 दिवस किंवा एक 125 दिवस किंवा 120 दिवस आपण टार्गेट पकडू, की बाबा तेवढे दिवस राहिलेले आहेत, 4-1 महिने राहिलेले असं आपण म्हणू ढोबळमानानं. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की पुढं जाऊन काय धोके आहेत, म्हणजे शेवटच्या महिन्यात किंवा ती काय अवस्था येते आणि ती तुम्हाला अपयशाकडे नेते. म्हणजे लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते. म्हणजे आणि मग ती अवस्था जर तुम्हाला आत्ता कळली किंवा संभाव्य अडथळं काय असू शकतात किंवा तुम्ही नेमकं कुठं मार खाता हे जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं, तर सुरुवातीपासूनच तुम्हाला त्यावरती ॲक्शन घेता येईल. म्हणजे लक्षात घ्या, त्या भागावर मी जरा बोलतो म्हणजे लोक कमी कुठं कुठं पडतात आणि ऐन वेळेला मग ते गटांगड्या खाण्याची वेळ काय येते. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ, म्हणजे आता तुम्ही मेन्स करताय का काय करताय का ते आपण बाजूला ठेवू, मेन्स करताय का किंवा पहिलाच 20-26चा अटेम्प्ट आहे राज्यसेवेचा किंवा अजून काय ते आपण बाजूला ठेवू. आणि आत्ता फक्त विचार काय करू की फक्त बाबा MPSC राज्यसेवा 2026 त्याची जी प्रिलिम्स आहे, तर तिथं काय संभाव्य अडचणी येऊ शकतात किंवा एंडला जात असताना शेवटचे 15-20 दिवस किंवा महिना राहिलेला असताना काय गोंधळ होतो. आता ह्या गोष्टीकडे तुम्ही जे लोक आता समजा कंबाईन मेन्सला जाणार आहेत किंवा 26ची कंबाईन प्री करणार आहेत, म्हणजे लक्षात घ्या ते कोणतीही परीक्षा आली ना MCQ टाईपची, की बाबा एंडच्या टप्प्यात काय गोंधळ होतो आणि मग ते शेवटी मग एरे माझ्या मागले किंवा नेहमीच आपलं आहेच, मग असं झालं पेपर डायसिन, मग असं झालं आणि मग ते आपण एंडला येतो तसं. म्हणजे कोणत्याही परीक्षेला हे लागू होईल, पण जास्त करून आता स्पेसिफिक मी फक्त राज्यसेवा पूर्व 26 बाबतच बोलणार आहे, पण ते अन्य परीक्षांना पण तितकंच लागू होईल, लक्षात घ्या. आता सगळ्यात आपण एक 2-3 त्याचे भाग करूया. म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मटेरियल, त्या मटेरियलच्या अनुषंगानं साधारणतः काय काय होतं आणि काय अडचणी येतात ते अगोदर आपण बघूया आणि नंतर मग काय बघूया की सोल्युशनकडे जायला पाहिजे आपल्याला. म्हणजे ते समस्या मांडून फक्त चालणार नाही, तर आपण आता दक्षता काय घेऊ. कदाचित मी साईड बाय साईड बाबा ही समस्या ही तर सोल्युशन असं आहे असं सांगेन किंवा अगोदर तुम्हाला एक जंत्री मांडेन समस्याची आणि मग आपण एकत्रित त्यांच्या ह्याच्यावरती येऊ, काय सोल्युशनवरती येऊ. म्हणजे लक्षात घ्या. तर मटेरियलच्या भाषेत बघा सगळ्यात काय माहिती आहे का की एक गोष्ट जाणवते, म्हणजे सोर्सेस बाबत बघा गोंधळ असतो बऱ्याचदा. जे लोक वारंवार पूर्वपरीक्षा पास करतात ते लोक फक्त आपल्या सोर्सेसवर फर्म असतात, पण ऐन वेळेला येणारे अप्रोच बॅचेस, ऐन वेळेला पडणाऱ्या PDF किंवा एक्झाम ओरिएंटेड काहीतरी नोट्स वगैरे काय, म्हणजे ह्या भूलतापा. मग मी त्याला असं नाव देतो की ओरिजिनल व्हर्सेस डुप्लिकेट. हो, डुप्लिकेटच, म्हणजे लक्षात घ्या. तर ते काय असतं की काय काय वेळेला मग ते कुठलं बुस्टरच काय काय PYQ एक्सप्लेनेशनच म्हणजे आहे, तर तो एक फाउंडेशनल सोर्स म्हणून असता कामा नये, कधीच असता कामा नये. ते कोणत्या तरी आणि एंडच्या काळात तर अजिबातच नाही, पण सुरुवातीला जर तुम्ही एक साईड बाय साईड बघितलं तर ठीक आहे. हो, काय लोक डायरेक्ट त्यावरच अवलंबून राहिलेले दिसतात, म्हणजे लक्षात घ्या असं चालणार नाही. तुम्हाला एकदम स्टँडर्ड, ज्याला आपण आता स्टेट बोर्डवर जास्त रिलाय राज्यसेवा पूर्वपरीक्षेला अवलंबून नाही राहू शकत आपण. मग जिथं जिथं गरज आहे, तुम्ही जर चॅनलवर आपल्या प्रोजेक्ट छाया MPSC त्याच्यावर गेला चॅनलवर, तर बघा मी 24च्या मला वाटते प्रिलिमला, 25च्या पण प्रिलिमला नाही आहे, 24च्या प्रिलिमला बघा हिस्ट्रीचा अभ्यास कसा करावा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी, पॉलिटीचा अभ्यास कसा करावा, इकॉनॉमीचा अभ्यास कसा करावा, अशा PDF दिलेत बघा त्या विषयावर. कदाचित त्या अपडेट करून मी परत टेलिग्रामला टाकीन. तर तुम्हाला आता गुपितच सांगतो बरं का, त्या PDF इतक्या महत्त्वाच्या आहेत बरं का, ते त्यात लिहिलेलं. तर त्यावेळेस पेपरचं अनालिसिस करून म्हणजे लगेच, म्हणजे लक्षात घ्या
आणि मग लगेच ते मी ते लिहिलं होतं. म्हणजे तो 23 सालच्या पर्यंतच्या पेपरचं अनालिसिस करून मला काय वाटतंय आणि ऑथेंटिककडे आपण जर गेलो आणि ते बघा तुम्ही PDF साईडला ठेवल्या आणि 25चा आणि 24चा पेपर जरी बघितला आलेला आयोगाचा, तर तुम्हाला त्याचा रिलेव्हन्स लागेल. म्हणजे बाबा एवढंच मी जर केलं असतं तर माझं शक्य झालं असतं का, तर येस नक्कीच. आणि त्या जुन्या PDF आहेत, मी काय आत्ता टाकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्या. म्हणजे ते 24च्या एक्झामला लिहिले होते, पण ते मला वाटतं आणि 24ला आणि 25ला ते लागू होतंय का तुम्हीच बघा, आणि मग 26ला होईल का नाही तुम्हीच ठरवाल. का तर सोर्सेस बघा इटर्नल म्हणजे शाश्वत असतात, ते असे मधूनच तयार नाही होत. म्हणजे लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यामुळं ते धरूनच चाललं पाहिजे. असं काहीतरी क्लास नोट वगैरे काय त्याच्या आधी बघा लागता काम नाही. काय तर लोक काय करतात, त्यांना अंदाज सुरुवातीला येत नाही ना, सुरुवातीला मोठा उत्साह असतो, नाही नाही हे करणार मी, अगदी फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी नीट करणार पुस्तक जॉग्राफीला, किंवा असं सगळं चर्चा असते, किंवा हिस्ट्रीचं असं असं करणार, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वाचणार वगैरे काय. सुरुवातीला ठीक आहे हो, ह्या सुरुवातीच्या काळात, पण नंतरच्या काळात ह्याचा मागमूस सुद्धा नसतो, त्याला आहे हेच कळत नाही एंडला. म्हणजे लक्षात घ्या, हे असं असतं. त्यामुळं शेवटी त्यावर ज्याला म्हणतो ना की अपेक्षेपेक्षा जास्त विसंबून राहणं डुप्लिकेट सोर्सेसवर, तिथं बघा त्यांना फटका बसतो. म्हणजे हे सगळ्यात गोष्ट आहे बघा. आता दुसरा एक विषय काय माहिती आहे का तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की काय चर्चा नेहमीच होते हो, की सायन्सनं मार खाल्ला, करंटने मार खाल्ला, सायन्सनं मार खाल्ला, करंटनं मार खाल्ला. पण खरा मार तुम्ही चौकोनमध्येच खात असता, आपल्या भाषेत चौकोनातच खात असतात. इव्हन आत्ता सुद्धा मी काय केलं होतं, गट ब ची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर गोल्ड मधल्या काय लोकांना, छाया गोल्ड मधल्या काय लोकांना मी, ज्यांना आत्ता 62 समजा काय समथिंग 60 किंवा 58 अशी गट ब ला पहिल्या कीनुसार मार्क आले, त्यांच्या कार्बन कॉपी 2-3 पाठवल्या होत्या. आणि त्यांचे काही जणांनी मनानं त्यावर निष्कर्ष त्यांनी काढलेले पाठवले, तर मान्य केलं की ते जे प्रश्न इतरांना सुटणार नाहीत ते 60+62 ज्याने स्कोर आणलाय त्याला पण सुटलेले नाही, पण त्यानं चौकोनमध्ये अजिबातच मार खाल्लेला नाही. आणि मार खाल्ला नाही म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही कदाचित चौकोनातले प्रश्न तुमचे बरोबर आले असतील, पण काम म्हणलं तर वेळेशी फाईट आहे, 60 मिनिटात 100. त्यांनी ते वेळेत सोडवून मॅथ्स रिजनिंगला जास्त वेळ मिळवलेला आहे आणि तिथं बाजी मारलेली आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, सगळ्यात अतिशय महत्त्वाची. त्यामुळं तिथंच मार आपण खातो. आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तरी अत्यंत महत्त्वाचं की पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी हे तर त्रिकुटच आहे. पूर्वी मी त्रिकुट म्हणत होतो, पण आता त्याला हिस्ट्री लागलेला आहे आणि तो चौकोन झालेला आहे. मग हिथं तुम्हाला म्हणजे अजिबात जागा दिली नाही पाहिजे चुकीला, हिथं चुकीला माफी नाहीच आहे. ह्यात मी तुम्हाला एकदा मागं पण एका लेक्चरला वगैरे बऱ्याचदा बोलतो बघा, की मला वाटतं राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 असेल कदाचित ती, त्यावेळेला आम्ही काय केलं होतं क्लासमध्येच ऑफलाईन बॅचलाच, ते मुलांच्या ज्यांना 100+ स्कोर आहे त्या लोकांच्या GSच्या कॉपीज घेतल्या होत्या आणि एक्सेल फाईल बनवली होती. म्हणजे तिने पहिला प्रश्न म्हणजे पॉलिटीतला हा प्रश्न किती जणांचा बरोबर आहे त्यातल्या 100च्या वरच्या, तर त्यातलं धक्कादायक वास्तव काय होतं, जे 45 प्रश्न आहेत ना 3 विषयातले, त्यातली बरीचशी लोक 42-43 प्रश्न बरोबर आणले होते. म्हणजे तुम्हाला समजलं का, लक्षात आलं का, त्यातले 42 ते 43 प्रश्न त्यांनी 45 पैकी बरोबर आणले होते. मग विचार करा कसा प्रकार आहे. म्हणजे आपण एवढा करतो का, आपण एवढं इतकं कॅज्युअल घेतो, ते बोर्डवर करतात व लोक, ते कंबाईनला शिक्षक शिकवणारे की 55 इथून आणायचे, 35 इथून आणायचे, तिथून आणायचे, आणि परत ते काहीच नसतं. तसं नाही, अल्टिमेट एक्झाम होऊन गेल्यानंतर त्यांनी काय परफॉर्मन्स दाखवलाय, तर ती बघा गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, ती आम्ही चेक केली तर असं. आणि धक्कादायक गोष्टी होत्या. म्हणजे सायन्सला एक दोघांना होती चांगली मार्क, पण ती ह्या सरासरी त्या लोकांची जी काय होती ती डायरेक्ट 45 पैकी 43 42 पॉईंट काय समथिंग होती. मग कसं आहे, कशी पकड असेल. आणि आपण पेपरला राज्यसेवेला पूर्वपरीक्षा बाहेर आलो, पॉलिटिक्स हा चुकला, इथंच 3 चुकले. मग जॉग्राफीत आणि इकॉनॉमीत काय नाही. तुम्ही हे लक्षात घ्या त्या लोकांचं. आपण अजून त्या सायन्स आणि हिस्ट्रीवर गेलोच नाही. आणि चर्चा बाहेर आल्यावर काय सायन्स गेला, हिस्ट्री आपलं काय झालं, हे झालं, ते झालं, करंट झालं, तसं काय नसतंय ते. आता तर म्हणून काहीच ऑप्शनला टाकायला नाही पाहिजे, पण तरी पण नको तिथं ब्लेम करून चालणार नाही ते. म्हणजे लक्षात घ्या. पण चौकोनच भक्कम तोच तुम्हाला जिंकून देतो. सायन्स करंट हे अफवा आहे.
म्हणजे लक्षात घ्या, हे तुम्हाला सांगतो. आणि ते जर आपला स्वतःवर विश्वास नसेल म्हणजे त्या 4 विषयांवर, मग तुम्ही तिथं उलट सायन्समधनं लीड घ्या, करंटमधनं लीड घ्या. पण करंटचं बघताय तुम्ही जी गोष्ट आहे कंबाईनला सुद्धा किंवा त्याच्या पाठीमागं सुद्धा बेभरोशाची प्रकार आहे तो. त्यामुळं भरोशाचा प्रकार करा ना. उलट ज्या लोकांचा 2-3 पेक्षा जास्त अटेम्प्ट दिलेत त्यांनी अगदी चौकोन कशाला पंचकोन करायला पाहिजे सायन्स आहे, म्हणजे काय घटक त्यातले घेऊन किमान 15 प्रश्न तरी 20 पैकी, म्हणजे इथंपर्यंत जायला पाहिजे. तर बघा ते तुम्हाला मग 125, 130, 135 त्या स्कोरकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे लक्षात घ्या असं आहे ते. जर बघायला गेलं तर अजून काय बघा, भरोसाच्या विषयात त्यांचं हाल झालेलं दिसतं. त्या विषयाला ते ग्रांटेड घेतात, म्हणजे बरीचशी मुलं ह्या चौकोनाला आणि चौकोनातच कच्चे राहतात आणि अल्टिमेटली मार खातात मग एंडला. मग ते बघा ती गोष्ट आहे. अजून एक काय होतं, जसं जसं एक्झामचा काळ पुढे पुढे येत जातो की अभ्यास कमी आणि अप्रोच जास्त. म्हणजे हा प्रश्न असा सोडवायचा, हा प्रश्न असा करायचा, एलिमिनेशन असं करायचं, ते तसं करायचं, हे असं करायचं, तसं नाही, त्या अभ्यासच महत्वाचा असतो, ते नाही. आणि ते कधी जमतं, मी 10 वेळा सांगतो, लिहिलंय त्या चॅनलवर बऱ्याचदा, की ज्यावेळेला तुमचा पायाभूत अभ्यास ह्या चौकोनाचा भक्कम असेल तर त्यावेळेला लॉजिक बरोबर डेव्हलप होतं आणि तो बरोबर तो उत्तरापर्यंत जातो माणूस. असाच जात नाही. लॉजिक करण्यावरच तुम्ही वेळ घालवून ते लॉजिक शिकण्यात ते नसते ते, म्हणजे लक्षात घ्या ते तशी गोष्ट नाही. पायाभूत अभ्यास असेल, त्याची जोड असेल तर मग ते लॉजिक तुमचं बिल्टअप होतं, म्हणजे लक्षात घ्या ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि पुन्हा अजून एक काय, करंटचा नेहमीच आहे ना, धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते. त्यामुळं करंटच्या बाबतीत काय आहे की ते अगदीच बेभरोशाचं आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. एंडला एकदम जास्त वेळ देणं किंवा काय असं सुरुवातीपासूनच 1 ते 1.5 तास कायम नियमितता त्या बाबतीत पाहिजे. ॲट एनी कॉस्ट ते चाललंच पाहिजे. आता मी सुद्धा अंमलबजावणी किंवा लक्षला बघितलंय की देतो तिथं टाइम टेबल वगैरे काय, पण आता मी देणं त्यांनी ते करायचं का नाही करायचं ते एक राहटगाडगं बनून गेले. करणारे 5-6 लोक करतात, अगदी 60 पैकी तुम्हाला मी सांगतो अगदी एंडपर्यंत करतात. आणि करण्याची पद्धत तरी काय आहे मग करंट, म्हणजे लक्षात घ्या, तर ते वारंवार PYQ बघतोय का, PYQचा चष्मा तो तयार करतोय का, त्या स्क्रीनवर पार्टवर अगदी 15-15 मिनिटाला जाऊन मागे रिवाइज करतोय का, त्यावेळेला पकडेल ना. तो करतो की अगदी एंडला परीक्षेला 30-35 दिवस राहिले असताना तिथं ती करण्याची वेळ नाही. आता तुम्हाला माहित आहे की पुरस्कार असू दे किंवा काय दिनविशेष असू दे किंवा काय आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी असू दे, तुम्ही जर विचार करून जर उद्या समजा बसला एक करंटला, मी जर आता देतो वेळ जरा आणि बघतो की मला वाटते आत्तापर्यंत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत मागच्या 6 महिन्यात त्यातल्या मी जरा शोधतो, ह्यावरती हमखास प्रश्न येणार तर तुम्ही त्या शोधू शकता, पण त्याच्यावर तुमची पकड नसते. असा घोळ आहे. मग तुम्हाला शुअर ते टॉपिक माहीत असताना प्रश्न चुकतोयच कसं काय, म्हणजे लक्षात घ्या. आणि मग आणि आत्ताच पक्क करत जायचं, एक ना धड भाराभर चिंध्या, म्हणजे भरपूर करायचं, भरपूर वाचायचं. काय कोणतरी त्या मॅरेथॉन लेक्चरवर अवलंबून राहतो वगैरे काय नाही. ते तुम्ही करण्याची, स्वतः करण्याची, रोज करण्याची आणि वारंवार रिवाईज करण्याची ती गोष्ट आहे. आणि थेंबे थेंबे तळे साचत असं ते साचवत न्यायला पाहिजे. असं नाही ते अचानक गप खाल्लं ते आले, म्हणजे ते तो प्रकार नाही करंटच्या बाबतीत. मग तो बागुलबुवाने बनतो आणि मग डोक्यावर बसतो. मग लक्षात घ्या करंटचा तो पण एक शेवटी बघा, शेवटी मुलं करंट पासून त्याला बाजूला काढायला मी प्रयत्न करत असतो तर तिथं चिकटतो. मग हा दरवेळेचा अनुभव आहे, म्हणजे लक्षात घ्या ते तसं गोष्ट आहे बघा. पुन्हा बऱ्याच जणांचं आता पण आहेत बघा अंमलबजावणीमध्ये आलेत 1-2 लोक की सायन्स किंवा हिस्ट्री ते शेवटपर्यंत वीक ठेवतात. अगदी 24च्या पण अंमलबजावणी ग्रुपमध्ये होते, 25च्या पण मध्ये होते ना, आता पण आहेत. तरी पण मी कुणाला नाही म्हणलेलं नाही, म्हणजे असू द्या या म्हणलं. पण आता माझं तिकडंच लक्ष आहे की आता पण तेच कारण देणार का आता हिस्ट्री आणि सायन्स, म्हणजे बघायचंच आहे आता लक्षात घ्या. तर देणार तुम्हाला सांगतो. आता मी समजा उद्या परवा आता सूचना जसं करीन की बाबा असा टॉपिक घ्या, समजा आता पॉलिटिक्स चालू आहे तर त्याच्याबरोबर आता हिस्ट्रीचं असं घ्या, म्हणजे घ्यायला बघतील माहित नाही. मग सर मी असं करू का, मग असं करू का, मग मागच्या 2-3 प्रीलिमला काय केलं, मनानं करून पॅरल करून ते होतच नाही ना. ते आता जाऊ दे, नियोजनाच्या बाबतीत मी नंतर बोलतो थोडं आल्यावर. आत्ता आपण फक्त त्या हे बघू, म्हणजे तुमचं तुम्ही करंट पारंपरिकवरच पकड चांगली ठेवू शकता, म्हणजे माझं असं मत. आणि सुरुवातीपासून ठेवू शकता. ऐन वेळा सोर्स बदलण्याची घोडचूक करता कामा नये. सोर्स हा कधी करंटला बघा, तुम्ही आता एवढं सक्षम झालं असता की तुम्हाला कळतं बाजारात काय चालतंय काय नाही. बरं एक सोर्स घेतला ठीक आहे, हा नाही हा नाही हा,
कुणीतरी सांगितलं की जीके टुडेच बघा, मग त्याच्याच पाठीमागं कुणीतरी काय सगळ्या गोळाबिरीच तिथंच आहे. हां, तुम्ही करत नाही ना, ठाम नसता ना एका गोष्टीवर. तेच नाही. आणि राज्यसेवा पूर्व प्रशासन कोणत्या पण गोष्टी असू द्या, आता ते एवढं एक्सप्लोर झालेलं आहे बरं का, ते तसंच आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, म्हणजे असंच आहे ना ते. तर ते एंडपर्यंत फक्त ते भक्कम नसतं, त्यावर विश्वास नसतो, ते करत नाही. मग आपण कारण अन्यत्र शोधतो. करण्याच्या बाबतीत सुद्धा ही गोडचूक आपण करतो. अजून एक गोष्ट काय बरं का, की जरा टार्गेट म्हणजे बेसिक त्यांचं पक्का असतं, पण एक 10 ते 12 मार्काने कट ऑफ पासून दूर राहतात लोक. अशी लोक आहेत, त्यांच्यात एक आढळले की दरवेळेला काय गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये समजा योजना, त्याबद्दल ते कायम अनभिज्ञ राहतात किंवा दूर राहतात आणि कायम राहतात. दर परीक्षेला ते राहतात. म्हणजे लक्षात घ्या, योजना करायची योजना करायची, योजना करायची योजना करायची काय, आणि ते शेवटपर्यंत केलं जात नाही. मागच्या अटेम्प्टला पण तसंच, त्याच्या मागच्या अटेम्प्टला पण तसंच, ह्या पण अटेम्प्टला तसंच. किंवा आता पॉलिटी टूथला चीफ सेक्रेटरी म्हणा किंवा काही घटक असतात की आपल्याला तिकडे पॉलिटिक करावे लागतात, म्हणजे अशा गोष्टींकडे जरा थोडं म्हणजे ठरवतात. ह्यावेळी मी काय सोडणार नाही किंवा काय 80 मिनिट सुद्धा सोडणार नाही, पण ते नक्की शेवटच्या 1-1.5 महिन्यात सोडलेलं असतं. ती खुणगाट तुम्ही आत्ता बांधली पाहिजे. नो ऑप्शन म्हणजे ॲट ऑल, म्हणजे असंच म्हणायला पाहिजे ना, अजिबात ऑप्शनला काय टाकणार नाही. पण हे कधी आजपासून म्हणजे लक्षात घ्या, ते आत्ता मन स्थिर असताना शांत असताना मग अटॅकिंग मोडमध्ये असलं पाहिजे. जणू काय महिना राहिलाय, एकदाच ह्याचा विषय मिटून टाकतो या इन्सिडेंटचा, एकदाच ह्या योजनांचं बघतो काय करायचं. म्हणजे ही बघा नीती अवलंबायला पाहिजे असं माझं मत त्या गोष्टीवर. सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला सांगतो मुद्दा जे मी बघितलाय, तर मटेरियल एकसंध किंवा कॉन्सॉलिडेट नसणं, सगळं विस्कटलेलं, कुठंच थांगपत्ता नसतो, काय कुठं ठेवलंय काय, म्हणजे बलाढ्य इकॉनॉमीचं सुद्धा बलाढ्य काय तर ठेवलंय किंवा म्हणजे लक्षात घ्या एकसंध मटेरियलचा अभाव असणं. तर आता कसं आहे बरं का, आता जरा पेच आहे बघा, कुणी मेन्सला असणार, कुणी कंबाईन मेन्सला सुद्धा असणार, त्याला त्यातनं पण डोकावत असणार राज्यसेवा पूर्व परीक्षा, म्हणजे अशा गोष्टी असणार. तर त्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगेन की कसं आहे माहिती आहे का, ते जरा रिस्की आहे बरं का, म्हणजे नोट्स काढणं पूर्णतः. पण जे MPSC 2026ला मुलं आहेत आणि खूप कट ऑफ पासून बाजूला राहिलेत, म्हणजे आत्तापर्यंत जरी पूर्वीच्या दिले असले, तर त्यांनी कंपल्सरी मायक्रो नोट्सच्या नादी लागलंच पाहिजे, असल्याच पाहिजेत. आणि तिथं पूर्णत्वाचा ज्याला म्हणतो ना, पूर्णत्वाचा अट्टहास सोडला पाहिजे. म्हणजे माझी नोट म्हणजे फुल अँड फायनल, ह्याच्यातून प्रश्न बाहेर आलाच नाही पाहिजे असं नसतंय. ते नोट्स ही कशासाठी असतं की कमीत कमी वेळात तुम्हाला 40-50 बीटपर्यंत नेणं प्रश्नापर्यंत जोरदार, आणि कॉन्फिडन्स बुस्टअप करणं आणि तुम्हाला पुढच्या ह्यासाठी दिशा देणं, ते असतं पट्टदिशी येतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्याला काय म्हणतो आपण हे नाही होत, बिलकुल सुद्धा अडचण तयार होत नाही. म्हणजे ती गोष्ट असते, त्यासाठी ती गोष्ट असते. म्हणजे तुम्हाला म्हणजे बघा ना, म्हणजे एनर्जी ड्रिंकसारखं ते काम करतं. म्हणजे थकलेल्या ठिकाणी बरोबर नोट्स उंचावून नेतात, कुठंतरी बॅक ऑफ द माइंड ते लगेच उमटून लगेच आपण पुढं जातो. लक्षात घ्या, अशी गोष्ट आहे. हां, तर हे सगळ्यात गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं एकसन मटेरियलचा अभाव असतं, आणि मग तसं नसल्यामुळे आहे ना, ज्याला प्रॉपर मी म्हणतो ना तशा रिव्हिजन बसत नाही, मल्टिपल्स बसत नाही. म्हणजे मी जर म्हटलं की बाबा तुम्हाला 3 तासात सगळा विषय रिवाईज करायचा आहे, एक धक्काच वाटतो कोणाला, आश्चर्यच, आठवं आश्चर्य असल्यासारखं. म्हणजे असं काय असतं का, काय अहो असतं, करतात मुलं म्हणून HID करतात, HID पूर्ण विषय. म्हणजे लक्षात घ्या, ते उगीच मग ते मिळत नाहीत क्लासरूमच्या वगैरे पोस्ट. म्हणजे लक्षात घ्या, त्याचं ते पुरावा आहे. तुम्हाला एखाद्या PDF आता चॅनलवर टाकणार आहे, वेळ नाही कामातून, पण जसं की गोल्डचा कॅन्डिडेट किंवा काय, त्याचं जे कसा संवाद असतो, काय होतं, कसा तिथंपर्यंत पोचतो, ते तुम्हाला बघायला मिळेल. तर ते बघूया आता कसं, पण कठीण असतं, काम करावं लागतं. लक्षात घ्या, काम करावं लागतं, जे झुंजावं लागतं. आणि बसल्या मनात आणल्यानंतर ते तुम्हाला सांगतो, इकॉनॉमी किंवा पॉलिटी आहे ना आपला राज्यसेवेचा पूर्वचा, किंवा इकॉनॉमी किंवा पॉलिटी, तुम्हाला सांगतो 2-2, 3-3 दिवसात ते नोट्स पूर्ण करते. फक्त एक्सक्लुझिव्ह प्रिलिम्स म्हणतोय मी. लक्षात घ्या, हे असं हवेत वाक्य टाकत नाही, आणि ते काय सगळंच लिहायचं नसतं त्याच्यामध्ये. ते तुम्हाला जिथं अडचण येणार आहे काय, तशा गोष्टी फक्त ते कागदावर आणायच्या असतात. ज्याला म्हणतो PYQतनं क्रीम ऑफ क्रीम असा पार्ट, आणि मगच तो 2-3 तासात रिवाईज होणार ना. म्हणजे लक्षात घ्या, त्यालाच ते आपण आक्रमक ज्याला नियोजन म्हणतो किंवा तयारी, तर ती तयारी आहे बघा. म्हणजे लक्षात घ्या. तर आता मटेरियलच्या बाबतीत आपण ह्या गोष्टी बघितल्या बरं का जरा. मग आता त्याला सोल्युशनकडे आपण जर जायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे आपल्याला, ओरिजिनल
वापरायला पाहिजे मटेरियल. ओरिजिनल मटेरियल म्हणजे काय, तर त्याच मी मगाशी जी PDF चा उल्लेख केला, मी परत त्यात एडिट करून अजून त्या PDF देईन. पण चॅनलवर बघा 24साठी आपल्या प्रोजेक्ट ह्या MPSC चॅनलवर ते दिलेलं आहे. पॉलिटिक्सचा अभ्यास कसा करावा, इकॉनॉमीचा अभ्यास कसा करावा, हिस्ट्रीचा अभ्यास कसा करावा, जिओग्राफीचा कसा करावा, त्यात बघा खास उल्लेख केलेला आहे की काय 10वीचं जे NCERT आहे, इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट 10वीचे NCERT, परत 11वीचं फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, ह्या 2 पुस्तकांचा त्या PDF मध्ये उल्लेख आहे. म्हणजे लक्षात, तो असाच नाही उल्लेख केलेला. ते इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट जे आहे ना, भारताचा प्राकृतिक भूगोलाला फुल अँड फायनल आहे. आणि ज्याला जनरल जिओग्राफी आपण म्हणतो त्याला ते इंडिया म्हणजे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी हे पुस्तक फायनल आहे. म्हणजे लक्षात घ्या डायरेक्टच. तर त्याला 8 बालभारती वाचायची काही गरज नसती मग. म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट आहे. तर आपण सोल्युशनकडे येत होतो बघा. तर त्या PDF मध्ये जे असे सोर्सेस उल्लेख केलेले आहेत ना, तर तिथं आता इथं मी सांगत नाही. आता समजा आता तुम्ही जर हिस्ट्रीचं बघायला गेला तर त्यामध्ये सुद्धा आहे ना की त्याला एक बाराला कोणतं पण पुस्तक चालेल, पण जर ज्याला आता इथून पुढे एवढा वेळ आहे तर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वाचायलाच पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या ते काय असतं बरं का, ते आता माझा हेतू वेगळा आहे ते का वाचायचं म्हणून. तर आता ते मुलं काय विचार करतात माहिती आहे का, मग ते तुम्ही ते MPच्या पद्धतीने त्यातनं फॅक्ट शोधून त्याच्यात खुणा करून वगैरे असा प्रयत्न तुम्ही करतात. मला ते नाही अपेक्षित. तुमच्या डोक्यात एक जी मॉडर्नची फ्रेम आहे ना, म्हणजे डोक्यात म्हणजे ती बसली पाहिजे. त्या शेतकरी चळवळी म्हणजे नेमकं काय आहे, आदिवासी चळवळी म्हणजे नेमकं काय आहे, 1857चा उठावाचा वेगळं दृष्टिकोन काय आहे, ते परीक्षेला भले तिथं ते फायदा होईलच. म्हणजे कसा की फॅक्ट्स विचारल्यानंतर अलीकडे तसे विचारले आहेत पण आहेत, लक्षात घ्या. पण जी फ्रेम म्हणायला पाहिजे ती बघा नसते, मग ते बोजड वाटतं सगळं ते करायला. मग ते तुम्हाला वाचवायचं असेल तर मग एक सहज झालं पाहिजे वाचन, चांगलं व्यवस्थित कळवून घेऊन, आणि त्या अर्थानं ते बघायला पाहिजे. आणि 11वीचं पुस्तक आहे फॅक्ट्स महाराष्ट्राच्या इतिहासाचं किंवा काय, आता मी ते काही जणते तुम्हाला त्या सांगत नाही, तुम्हाला ते PDF मिळतील. आणि मी आता ह्याच 8-10 दिवसात ते टाकेन पण चॅनलवर बघा, जरा एडिट करून समजा काही गरज आहे का तर तशी करून. त्यामुळे तुम्हाला ते नव्यानं नक्की बघा, ते जाऊन एक 8 ते 10 दिवसामध्ये टाकतो ते. तर ते तर सोर्स मला म्हणायचा आहे तो म्हणायचा आहे, लक्षात घ्या. पुन्हा मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला चौकोन हा भक्कम करावाच लागेल. त्याला ऑप्शन नाही, पॉलिटिकल, जिओग्राफी, हिस्ट्री, आणि तोच तुम्हाला जिंकून देईल. पण सायन्सकडे पण दुर्लक्ष नको. जर एवढेच दिवस शिल्लक असतील 135 130 तर नक्की सायन्स नीटच करायला पाहिजे. आणि खरा भर पहिल्यांदा तुम्हाला स्टेट बोर्डवरच अगदी 11वी आणि 12वी सहित, पण 11-12वीचं सगळं करावं लागत नाही. तर ते काय करायला पाहिजे, अगोदर 25 पासून मागं जात 25चा पेपर, 24चा पेपर, 23चा पेपर, ते सायन्सचे प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्टेट बोर्डमध्ये शोधली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, ते मुलं सुद्धा आता PDF ओपन करतात आणि त्या सर्चला टाकतात, ते लगेच ते मिळतो मग प्रश्न बघा, ते असं पण आहे. तर मग त्यामुळं काय स्वतः शोधले पाहिजे, ऐकते नव्हे. स्टेट बोर्डवर कोणी नोट्स बनवले असल्या तरी त्याचा काय उपयोग नाही, आणि बॅचेस करून पण तसा उपयोग नाही. तर ते तुम्हाला गांभीर्य त्याच वेळी की बाबा अमुक त्या चॅप्टरमधून हा प्रश्न आहे, आणि मग आणि तुम्हाला कळेल. मग ते सगळंच बघावं लागत नाही, ठराविकच चॅप्टर बघावे लागतात. आणि केल्यानं होत आहे रे, म्हणजे आता वेळ असतो तर त्यावेळेला ते घुसायला पाहिजे आतमध्ये. म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट आहे. आणि त्याला कच्चं सोडता कामा नये. आणि इथं नाही इनपुट आउटपुटचा विचार लोक म्हणत असताना तो कधी असतो, एंडला असतो. इथं नाही, आत्ता जाताना सगळ्या विषयांना समान पातळीवर पकडायला पाहिजे, सापत्न वागणूक नाही द्यायला पाहिजे. म्हणजे माझं असं वैयक्तिक मत. म्हणजे लक्षात घ्या. पुन्हा म्हटलं की तुम्हाला काय की अप्रोच जे तुम्हाला लोक देत राहतील, म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा अप्रोच वगैरे एक. दुसरी गोष्ट फास्ट ट्रॅक बॅचेस असतात, म्हणजे ते शिकवून काढायचं. मी ते शिकवून काढण्यावर एक व्हिडिओ पण छोटासा बनवला आहे बघा, मला वाटतं. म्हणजे ते स्वतः करणं किंवा मेंटरिंग, आणि ते कसं जुन्या लोकांसाठी काय प्रकार आहे तो, आणि पुन्हा एकदा बॅचेस करायचे आहे, 100 दिवसाचे करायचे आहे. तर तुम्हाला सांगतो आत्ता अंमलबजावणीत असं आहेत 4-5 लोक किंवा काय, तर असं ते करून आलेत सगळ्या प्रकारचं. काही लोक माहिती लपवतात, पण ज्यांनी सांगितले त्यामध्ये आहे ते खरं आहे ते मागच्या वेळेला त्याच्या मागच्या वेळेला. मग आता तिकडनं जाऊन इकडं अंमलबजावणीत कसं मागच्या वेळेला बॅचेस पण बाहेर केलेले आहेत अशा फास्ट ट्रॅक राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या. तर त्याच्याकडे त्यांच्याकडे उत्तर नसतं, म्हणजे त्यांना ते अपेक्षा आहे ना, ते होत नाही, ते त्यातून ते होत नाही असं दिसतंय. आणि नवी लोक त्यालाच बळी पडते. ते लोक त्यांच्या पद्धतीनं प्रमाणे चालणार ना.
ते तुम्हाला नक्की नेऊन ठेवतील एक 90 ते 100 मार्कांपर्यंत. ते काहीच करणार नाहीत असं नाही, पण पास करून देत नाहीत ना, तो फरक आहे. तो पास हे आपण स्वतःच व्हायचं असतं, व्हायला लागतं, त्याला अभ्यासच लागतो, असं कोणावर डिपेंड राहून नाही. आणि तीच थीम आहे बघा आपली इथं, की टार्गेट टॉपिक दिलं हे तुम्हालाच करायचं आहे. ते मेथड सांगितलीच आहे, त्याला कसं क्रॅक करायचं ते सांगितलं आहे, पण करायचं हे तुम्हालाच, घुसायचं आहे तुम्हालाच. स्पून फिडिंग नव्हे, त्यांना काय होत नसतं, म्हणजे लक्षात घ्या. असं माझा त्याच्यावर निष्कर्ष आहे. परत तुम्हाला माहिती आहे, मी आता बोललोच की करंट नियमितच करायला पाहिजे, 1 ते 1.5 तास करायला पाहिजे, त्याच्यात बुडून जायला नाही पाहिजे. पण जसा राजहंस असतो किंवा जसा बगळा असतो मासा बरोबर पकडतो, तसा योग्य ते टॉपिक उचलता यायला पाहिजे करंटमधले. असा आला तर चुकता कामा नाही प्रश्न. आत्ताच तो फिट वारंवार त्याला भेट देऊन करतो, म्हणजे लक्षात घ्या. तशी नेहमीची तुमची जी सायन्सची कुरकुर आहे, हिस्ट्रीची कुरकुर आहे, किंवा ज्या काही गोष्टी आहेत, समजा सगळ्या विषयामध्ये तुम्ही असं काय ठेवलेलं असतात ठिगळं, इथं राहिले तिथं राहिले तिथं राहिले, ती एकदा आणा लाईनमध्ये, असं माझं मत आहे. आता वेळ असतो तर म्हणजे एकदा बाबा रेषेत ज्याला आपण म्हणतो ते आणलं पाहिजे, असं बाजूला टाकलं नाही पाहिजे. जसं की आता दरवेळेला भले सायन्स न्यूमेरिकल्स येत नाहीत, आपण निष्कर्ष काढायचं नाही, कधी तर आलेत ना पुन्हा 4 येतील आणि सरप्राईज एलिमेंट असेल तुमच्यासाठी, मग काय करणार, म्हणजे लक्षात घ्या. असं असतं ते. त्यामुळं ते नाही बाजूला पडायचं, ती वेळ नंतर करण्याची नाही, म्हणजे लक्षात घ्या. टार्गेट बरोबर त्या वेळेलाच एंड, नाहीतर माझं मागं ठेवतो एंडला करतो, तसं नाही. मग ती गोष्ट आहे बघा. मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता कंबाईनला सुद्धा बघा बऱ्याच लोकांना एक अनुभव आलाय बरं का, की त्यांच्या टप्प्यातले प्रश्न चुकलेत, 4 ते 5, 5 ते 6, किंवा इकॉनॉमीचं साधे संख्यात्मक साधने किंवा जे आहे ना काय, किंवा समजा आता राजसेवेला MP सारखा प्रश्न किंवा काय, ते सुद्धा गडबडायला होतं. त्याचा अर्थ काय आहे मग, की एकसंध मटेरियलचा अभाव. म्हणजे MP ही गोष्ट किती साधे, मल्टी डायमेन्शनल प्रॉपर्टी इंडेक्स, किंवा ते तुमची जी साधनं आहेत RBIची, म्हणजे लक्षात घ्या गुणात्मक आणि संख्यात्मक, म्हणजे ती किती साधा भाग आहे, हे जर तुमच्या मेंदूला आकलन नसलं तर कसा प्रश्न सुटेल. तो काय पाठांतराचा विषय नाही आहे तो. म्हणजे हे बघा तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ते जुळणार नाही गणित. म्हणजे राजेशाह पूर्वचं नव्हे, कोणतं जुळणार नाही पोस्टपर्यंत, असं माझं मत आहे. तिथं जर तुमची दमछाक व्हायला लागली आणि टकला तर तुम्ही कारण द्यायला लागला तर अरे चुकला असतो मुद्दा, म्हणजे तुम्ही गोंधळताय ना. तशा प्रश्नांना सुद्धा गोंधळायला लागला तर अवघड आहे. म्हणजे अरे तुझं नाव सांग, काय आठवायची गोष्ट आहे का ती, म्हणजे लक्षात घ्या. असा तो विषय येतो. काही काही टॉपिक असे असतात तरी सुद्धा म्हणजे असं घडतंय बघा ते. तर ते एकसंध मटेरियलचा अभाव, आकलनाचा अभाव आणि मल्टिपल रिव्हिजनचा अभाव आहे तो, त्याच्यामुळे ते घडतंय ना. मग 5-6 अशी चुकायला लागली तर कसं होईल ते, म्हणजे लक्षात घ्या. जे टप्प्यातले एकदम प्रश्न असणार आहे, ऑप्शन ला टाकणे किंवा ऐच्छिक दृष्टी, म्हणजे करूया न करूया, एंडला बघू काय करू, असं नाही चालणार. संपूर्ण सिलेबसला सर्कल पाहिजे. टार्गेटमधनं ते कम्प्लीट होत असतं तसं आपलं पण व्हायला पाहिजे. तुम्ही काय एक्सक्युजेस घेता, म्हणजे अशी गोष्ट आहे बघा माझं मत, म्हणजे लक्षात घ्या. हे बघा साधारणतः मटेरियलच्या बाबतीत आणि लिस्ट जे आहे सोर्सेस, आता अंमलबजावणीला देताना सुरुवातीलाच मी ते देईन किंवा त्या PDF ला सगळ्यांनाच ते उपलब्ध होईल चॅनेलवरच, ते करू दे कोणी पण, म्हणजे त्याला काय अडचण नाही. ते करायचं मुश्किलच आहे हो, म्हणजे करायचं सोपं आहे ते, पण सातत्य नाही. बऱ्याच मग व्हेरिएबल्स आले MPSCतले, बऱ्याच अडचणी आल्या त्या व्यक्तीला, म्हणजे लक्षात घ्या. असं आहे तसं आहे तसं आहे असं आहे काय आहे, म्हणजे असं असतं, मग ते घोटाळा होतो मग. तर ती गोष्ट लक्षात घ्या. आता मेथडच्या बाबतीत, हे झालं मटेरियलच्या बाबतीत, लक्षात घ्या. एक जरा मेथडच्या बाबतीत काय आहे बघा, की हे गोष्ट आता एक प्रकाशानं जाणवल्या बघा मला, की अलीकडच्या काळात की PYQ सगळ्या चर्चा, म्हणजे आता PYQ आणि मेंटॉरिंग हेच चर्चा सगळे बाजारात, तुम्ही तेच बघता सगळं. पण ते इतकं त्याच्यात काय म्हणतो असं, त्याच्यावर इतका धुळा उडलाय किंवा कायच, म्हणजे नुसता ते PYQ कसं बघायचं तेच आता बरेच जणांना ते जुन्या पद्धतीसारखंच झालंय. म्हणजे कसं की काहीच माहित नाही ते कशा पद्धतीनं बघायला पाहिजे, म्हणजे एकसा प्रश्न कसा आहे, त्याची भाषा बदलते का, मग प्रश्नाचे 4 पर्याय दिलेत, मग योग्य पर्याय आणि अन्य जे बाकीचे 3 पर्याय आहेत त्यात फरक काय आहे, त्या टॉपिकशी संलग्नच अन्य पर्याय आहेत का, त्याला समकक्ष असणाऱ्या दुसऱ्या टॉपिकवर आधारित ते अन्य पर्याय आहेत. मग पर्यायामध्ये सुद्धा परत चेंज केलाय का, 1 लाईनर प्रश्न येताना साधारणतः उत्तर हे 1 किंवा 2 पैकी एक असतं का, मल्टी लाईनर प्रश्न येताना उत्तर साधारणतः C किंवा D असतं का, ह्याला मी लॉजिक म्हणत नाही. हे म्हणजे बाहेरचे लोक म्हणत असतील किंवा काय, मी नाही म्हणत तसं लॉजिक वगैरे काय.
म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला खरं सांगतो, हे विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्याची गोष्ट आहे. तिथं मार खातात. म्हणजे प्रश्न, म्हणजे त्या प्रश्नाची भाषा अलीकडच्या काळात बदलते का, मग टोनमध्ये काही चेंज आहे का, म्हणजे लक्षात घ्या. आणि पर्याय जे आहेत, म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे जवळचे आहेत, दूरचे आहेत का, काय पर्याय ते द्यायचे म्हणून फक्त टाकतात का खरंच फसवायचा हेतू आहे एखाद्या पर्यायामध्ये. विशिष्ट टॉपिकमध्ये पर्यायात कसं फसवलं जातं का, फसवलं जाण्याची एक एक ज्याला म्हणतो ना मोडस ऑपरेंडी कशी आहे ती, म्हणजे अहो ते टॉपिक कसा असतो ना एखादा, समजा आता तुम्हाला आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीवर प्रश्न विचारायचा तर चुकवण्याची त्यांची स्टाईल वेगळी असते. हिस्ट्रीतल्या एखाद्या कोणत्या तरी चळवळी विचारायच्या तर तिथं वेगळी स्टाईल असते त्यांना चुकवायची. तर असं ज्याला म्हणतो ना की आयोगाची मानसिकता किंवा त्या प्रश्नकर्त्याची मानसिकता, ती बघा शिकण्यात कोणच त्याला कुणालाच रस नाही तो शिकण्यात. म्हणजे आता मी तसं करत नाही. आता लक्षात घ्या, ॲक्च्युली काय करायला पाहिजे, कोरोनाच्या काळात सुरुवातीला बघा, आत्ता तसं कसं पेड ग्रुप आहेत लक्ष किंवा अंमलबजावणी, तसं त्यावेळेला एकदा एक सुरुवात होती म्हणून ह्या प्रोजेक्ट छाया नावाची, त्याच्या आधीपासूनच मी आहे लक्षात घ्या, पण होती म्हणून तिथं छाया बेसिक, छाया बेसिक प्लस, छाया ॲडव्हान्स, छाया सुपर असं ते ग्रुप काढले होते टेलिग्रामला. आणि त्यातल्या मला वाटतं ॲडव्हान्सला आणि सुपरला आहे ना ते काय केलं होतं, रोज त्यांनी मला 5 MCQ लिहून द्यायचे, लिहून कागदावर पाठवायचे PDF किंवा ते असं. तर त्यातले आता बरीच जण बघा त्यावेळेला लगेच नाही, पण नंतरच्या काळात PSI STA बरीच झालेली आहेत. म्हणजे लक्षात घ्या, ते मी काढून कधी कधी माझ्याकडे लिखित स्वरूपात आहे, ती नावं वगैरे काय, प्रश्न कोणी दिलं काय, त्याला मी एक रजिस्टर असतं ना तसंच केलं होतं, म्हणजे टिक करायचं त्याचा प्रश्न मिळाला की असं. तर ते काढून बघितल्यानंतर आहे ना ते बघा बरीच जण आता कोणत्या ना कोणत्या पोस्टवर आहेत ती लोक. तर ते तुम्हाला माहित नाही, प्रश्न तुम्ही काढत असताना ना, म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल मग चुकीचा प्रश्न कसा अवघड आहे काढायला, एक सलग योग्य प्रश्न काढण्यापेक्षा. मग ती प्रश्नकर्त्याचं माइंड ते काय आहे तर ती बघा कळायला पाहिजे. म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे. म्हणजे ते नंतर आता दुरापास्तच झालंय ना. आम्ही तर म्हणतो कशाला ते, तुम्हाला माहित आहे तुम्ही शाळेत जर गेला असता तर तुमच्या काळात किंवा आमच्या काळात म्हणा किंवा काय, तर ते शिक्षकांना त्या मुलांना छड्या बसायचे किंवा काय. आता पालक अंगावर जातात अशी चर्चा असते बघा आपल्या कानावर डायरेक्ट. तो घाबरून तो नोकरी बाबा भली, कशाला पाहिजे काय सुधारायचं. म्हणजे अशी गोष्ट हिथं पण झालेली आहे. कशाला लोड द्यायचा त्या कॅन्डिडेटला काय, मग कोणच त्याला टिकणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे अशी गोष्ट आहे ती. मग तसं होतं ना. आणि आपण का आपलं ताप वाढवा, रोज ते बघा आणि ते PDF पण बघा, प्रश्न नीट काढलेत का नाही, क्वालिटी. म्हणजे आम्ही पण असंच करतो की, म्हणजे लक्षात घ्या, काळ बदलला तसं तसं बदलतं. पण त्यातनं घोटाळा काय झालेला आहे, हे PYQ बरोबर खेळण्याची जी पद्धत आहे ना तीच बंद झाली डायरेक्ट. म्हणजे काहीच कळत नाही. ते PYQ आपलं वाचून काढायचं झाले, वाचून मग सांगायचं. तसं नसतंय ते. तसं वाचायचं कसं काय, म्हणजे आता जाऊ दे, तो विषय वाढवत नाही, पण ते खूपच वेगळा विषय आहे. तर मला तर वाटतं एकदा मी ऑफलाईन सेमिनार घेतला होता MCQs ना भेटताना. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. ते तुम्हाला चॅनलवर जाऊन बघायला मिळेल बघा कुठंतरी. तर ते तसा प्रकार आहे. मी इतकं त्याच्यात तरी ते संपत नाही सांगायचं ते कसा PYQ असतो, काय होतं मग त्याचं, ते कसं बदलत आलंय. समजा तुम्ही आता अलीकडे राज्यपालवरचे जर प्रश्न बघितले ना तर बघा लक्ष्मण मधून आहे ना, जे सगळे आता लाईन विचारून झालेत ना ती सोडून लाईन विचारण्याकडे कल आहे. म्हणजे असं ते कळतं बघितल्यावर बारकाईने आत गेल्यावर. ते काय परग्रहाची लोक पेपर काढत नाहीत, ते आपल्यासारखेच असतात. म्हणजे लक्षात घ्या. पण ते कठीण कसं जातं, इव्हन तुम्ही इंग्लिशमधून प्रश्न बारकाईने वाचला तरी एक ज्याला म्हणतो ना मॅनिप्युलेटेड ओरिजिनल वाक्य आणि छेडछाड केलेलं वाक्य कळतं लगेच. छेडछाड म्हणजे ती चूक केली आहे ना, आणि ओरिजिनल आहे तसं ते प्लेस होतं बरोबर, योग्यच असतं. म्हणजे असं पण आहे ती गोष्ट. म्हणजे ते बघितलं पाहिजे बघा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर सरप्राईज एलिमेंट त्यांनी दिला तो जिओग्राफीचा एका वेळेस अवघड काढायचा, म्हणजे आपल्या भाषेतला अवघड, किंवा थेरॉटिकल काहीतरी विचारायचं, सैद्धांतिक काहीतरी विचारायचं जिओग्राफी, किंवा काय काय वेळेला म्हणजे असं. आता त्यांनी पॉलिटी इकॉनॉमीला तसं काय फारसं केलेलं नाही, पण राज्यसेवेचा विचार करता जिओग्राफी जरा कठीण काढायचा. म्हणजे हिस्ट्री पण तसं नाही केलेलं एकदम. तर असं सरप्राईज एलिमेंट जर दिला ना तर ते कारणच होतं. पण तुम्हाला सांगतो त्यातनं ज्यांचा पायाभूत चांगला आहे ते मुलं तरुण जातात. ज्यावेळेला जिओग्राफीला बरेच जणांना प्रश्न म्हणजे नाविन्य आणलं होतं, मला वाटतं 24लाच्या पेपरला असेल मला वाटतं. तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो ज्यावेळेला बारकाईनं कार्बन कॉपी बघितली असं कळलं होतं
की ती लोक सुटली, जे लोक सुटली होती ती प्रिलिम 110+ मार्क होती, तर त्या लोकांचे ते प्रश्न बऱ्यापैकी बरोबर आले होते, त्यांचं तिथे चुकलेच नव्हते जास्त जॉग्राफीमध्ये. म्हणजे पण बाजारात हवा काय होती की ती जॉग्राफी कठीण आलं होतं, मार्क कमी आले. अहो ते 15 मार्क तुमच्यात काय फरक करणार आहे? तुम्ही असता 15 ते 17 मार्कांनी पुढं, आणि त्यात तरी जॉग्राफी तुमच्या 8-9 बरोबर आले असतात. तुम्ही 15पैकी 15 जरी बरोबर आणले, हे असं गृहीत धरलं आपण, म्हणजे लक्षात घ्या, तर राहतात 6. मग 6 मार्कानंच तुमची प्रीम राहायला पाहिजे होती ना. मग ते कशी 20-20 मार्कांनी राहत्या, कशी काय? मग तुमच्यावर चर्चा करायला, तुमची कार्बन कॉपी करून घ्यायला कोण आहे? त्यामुळे आपणच काहीतरी गृहीतक पकडायची, आपणच काहीतरी निष्कर्ष काढायचा, कुठेतरी कारणं द्यायची काहीतरी, हेच राहतं ना. ज्याला पराभवाचं परखड विश्लेषण म्हणतो ते होतच नाही, आणि मग तुम्हाला सोल्युशनकडे जाता येत नाही, आणि मग ते त्या दुष्टचक्रात दरवेळेला तेच त्यात आपण अडकतो आणि खलास, अशी गोष्ट होती. त्यामुळे मी मेथडच्या भाषेत जी आहे ती एक गोष्ट आहे बघा. आता आला म्हणूनच संदर्भ म्हणून सांगतो की आता जे अंमलबजावणी लोक असतील ना, म्हणजे आता आलंय डोक्यात म्हणून सांगतो, अदरवाईज मी एंडला ते सांगणार होतो सगळं, पण आलंय मेथडच्या मुळे आलं बघा, मेथडच्या मुळे. तर लक्षात घ्या, तर आता जुन्या लक्षमधल्या अंमलबजावणीतल्या लोकांना ते माहित आहे की गाठोडे, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे बघा. मी तिला गाठोडे असं म्हणतो. आता काल समजा पहिला दिवस होता, आज 15 दिवस होता, त्यामुळे काल रात्री टार्गेट देत असताना ते दिलं होतं मी की मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, जो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, हमखास प्रश्न आहे वगैरे ठरल्यासारखा. तर तुम्हाला सांगतो, जे लक्ष्मण बुक आहे, म्हणजे लक्षात घ्या, तर त्याच्या बाहेरचा सोर्सच नाही मुळात, आणि तुम्ही पण कुठं शोधत जाण्याची काही गरज नाही. त्या लक्ष्मण पुस्तकातल्या मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा घटनेची निर्मिती, त्यातल्या कोणत्याही वाक्यावर जरी प्रश्न आला तर त्याचं उत्तर बरोबर यायला पाहिजे, इतपत तयारी तुमची पाहिजे. फक्त साल बघितले, फक्त आकड्याकडे बघितले असं नको, म्हणजे लक्षात घ्या. असं आता समजा काल तुम्ही तो केला एक सुरुवातीला घटक, तर तुम्हाला सांगतो तो घटक झाल्यानंतर आत्ता तुम्ही लेक्चर करेपर्यंत तुमचे किमान 2 ते 3 रिव्हिजन त्याच्या व्हायला पाहिजे, त्या घटकाच्याच, झालेल्याच घटकाच्या. म्हणजे लक्षात घ्या, एक तुम्ही 2 तास अभ्यास केला त्याची रिव्हिजन पाहिजे, पुढचा 2 तास अभ्यास केला त्याची रिव्हिजन पाहिजे, पुन्हा 6 तास एकूण अभ्यास झाला तर पुन्हा पहिल्या 6 तासाचं एक थोडं 10 ते 15 मिनिटात बघायला पाहिजे, रात्री बघायला पाहिजे. आणि उद्या आता दुसरा टॉपिक समजा तुम्हाला दिला कोणता तर सरनामा वगैरे अन्य टॉपिक दिले, तर तुम्ही अगोदर कालचं झालेलं रिवाईज करून मगच पुढे जायला पाहिजे, लक्षात घ्या. पुन्हा तिसऱ्या दिवशी जाताना पहिल्या 2 दिवसाचं रिवाईज करूनच जायला पाहिजे पुढं. तर त्यालाच म्हणायचं गाठोडं. ज्यानं गाठोडं कॅरी केलं आणि त्याच्यावर पकड ठेवली, त्याला कधीच एंडच्या काळात ताण येत नाही एक्झाम, म्हणजे लक्षात घ्या. असं आहे. तर एनकेन प्रकारे त्याच्या पिच्चा पुरवायचा, म्हणजे लक्षात घ्या, असं करायचं. आणि तुम्हाला माहिती आहे, पाण्याची धार जर असली तर अभेद्य खडक सुद्धा दुबंगतो. मी नेहमी वाक्य सांगतो की साधं वाटतं पाण्याची धार सुद्धा असल्यानंतर, आणि तुम्ही वारंवार त्याला त्याच्यावर हॅमर टाकल्यावर काय होणार आहे, त्याला भेट दिल्यावर ते पुसलं जाणार नाही ना. तर तुम्हाला डाव्या हाताचा भाग वाटतो तो, मग डायरेक्ट म्हणजे ती गोष्ट, म्हणजे तो मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हा घ्या, सरनामा हे घ्या, फंडामेंटल राईट्स हे घ्या, पटपट तोंडीच बोलता तुम्ही डायरेक्ट, ह्यात हे. मग तेवढं मल्टिपल द्यायला पाहिजेत ना. ते मल्टिपल आत्ताच द्यायचं असते, त्याला खास रिव्हिजनला शेवटचा महिना काढायचा, मग कुठनं काय असला काय प्रकार करायचा नाहीये. अंमलबजावणीच्या लोकांना आता आजच्या टार्गेटमध्ये मी पहिल्यांदाच घेणार गाठोडे, कालचा झालेला भाग, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, रिव्हिजन, आणि वारंवार तसं ते साठत जाणार, कॅरी करत न्यायचं. पुढं जरा ते लोड पडायला लागल्यावर काय करायचं मी ते सांगेन, पण आत्ता जितकं मॅक्झिमम देता येईल तितकं कॅरी करत न्यायचं, म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट आहे. तर ते सगळ्यात महत्त्वाचे बघा, त्याला ते गाठोडा म्हणतो नेहमीच, आणि ते करणारे करतात बघा, त्याचा फायदा उठवलेला आहे ज्याने उठवायचा आहे त्याने डायरेक्ट. मग ते त्या गोष्टीनं काय वेळेला पोस्ट मिळाले असं लोक सांगतात, म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट आहे. तर त्यामुळे ते मेथडचा विषय तिथं आला होता म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तर आता ते मटेरियलचं झालं, तर आता बघा एक बघा आता नियोजनाबद्दल जरा सांगतो. ते काय असतं माहिती आहे का, की काय एकदम जेन्युन असतात, चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, पण एकांगी अभ्यास असतो त्यांचा, एकांगी. म्हणजे कसं की 2 विषय चांगले करणार आणि 3 खराब झालेले असणार, किंवा 3 चांगले 2 खराब,
म्हणजे असं पण झालेलं असतं काय लोकांचं, म्हणजे तिकडं दुर्लक्षच जात नाही. म्हणजे एकदा सूर लावतात तर काही विषय स्ट्रॉंग, काही बऱ्यापैकी चांगलेच वीक, आणि मग ते वीक मार खातात ना. म्हणजे तुमच्या एक ज्याला म्हणतो ना एका हॉरिझॉन्टल लाईनपेक्षा पण ते खाली असतात, वीक असतात, ते नाही मग काम करत, तग धरत नाहीत. मग लक्षात घ्या, तुमचं करंट पण गचके खाणार असणार, तुमचं सायन्स पण असणार, मग कसं काय तुम्ही अपेक्षा ठेवणार पूर्वपरीक्षा सुटायची? बिलकुल नाही चालणार तसं. म्हणजे असं होतं बघा. दुसरी गोष्ट, रिव्हिजनची चुकीची संकल्पना. मी आत्ता करेक्ट संकल्पना तुम्हाला सांगितली. ते असं नसतं की आत्ता 60 दिवसात विषय संपवा, पुन्हा 30 दिवसात पहिली रिव्हिजन, पुन्हा 30 दिवसात पहिली रिव्हिजन, पुन्हा 30 दिवसात तिसरी रिव्हिजन, असं नसतं ते. रिव्हिजन रोजमधल्या जे स्लॉट्स असतात तुमचे 2-3 स्लॉट, त्या स्लॉटमध्ये पण रिव्हिजन आणि गाठोडे कॅरी करत नेणं, ही रिव्हिजनची योग्य पद्धत आहे, लक्षात घ्या. आणि ते कधी शक्य होणार तुमचं, की जर तुमचं स्लिम मटेरियल आणि तुमचं मटेरियल तुमच्या ताब्यात असलं तरच ते होणार, अदरवाईज ते घेणार नाही ना. सगळ्या चॅप्टर कुठं काय वाचत बसणार, म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट आहे ती. तर ते करायला पाहिजे बघा. तर लक्षात घ्या. तर ह्याच्यावर पकड घेतली, आता मी तर नावं नाही सांगत, पण इथं मी नावं इथं माझ्यासमोर लिहिलीत, म्हणजे ते व्यक्तीला बघायचं मग त्याची वैशिष्ट्य सांगायचं, तर ते केलं होतंच कॅरी, केलं होतंच कॅरी करतातच, शब्दशा घेतात, हे केलंच म्हणजे ताप पडतोय पण केलंय कॅरी, असं म्हणजे ज्याला आपण क्रीम पार्ट म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या, पण असं नाही सरसकट तुम्हाला उडून नेता यायला पाहिजे डायरेक्ट. कधी कधी कसं असते, आकलनाची त्याला जोड द्यावी लागते, म्हणजे समजलं असलं तर लवकर आतमध्ये येतं, पण समजून घेण्याच्या नादात त्याच्यात 10 तास घालवा, तेवढा वेळ नसतो. विदिन टाइम वेळेत झालं पाहिजे. तुमचा स्पर्धक करतोय म्हणजे तुमचं झालं पाहिजे. 19-20 जरा चालेल, पण ते एकदमच तो कुठं तुम्ही कुठं कसं काय जुळणार? ते फक्त अपेक्षा ठेवून तसं चालत नाही. पोटची पळावं लागते इतरांच्या बरोबर. मग मध्येच कुठंतरी गेला, मग ते घरीच गेलो सर, मग ते नंतर होणार नाही माझं पुढच्या 4 महिन्यात. मग आत्ता का होते, पुढं होणार नाही तर आत्ता काय होतंय? पण म्हणजे आत्ता काय ते दिवस जात नाही का? लक्षात घ्या. म्हणजे असं ते तिथूनच प्रॉब्लेम तयार होते बघा आमच्या विद्यार्थ्यांच्या संवादात. म्हणजे लक्षात घ्या, अशी गोष्ट आहे बघा, लक्षात घ्या. आणि तुम्हाला गोल्डमधल्या पण लोकांना मी सांगेन, लक्षात घ्या, मी काय फक्त एकाच कॅन्डिडेट बरोबर असं चॅटिंग करत नसतो टेलिग्रामवर. तुम्हाला पण कळायला पाहिजे, हे व्यक्ती बऱ्याच लोकांच्यावर असं बोलत असणार, त्यामुळे हा कसा बोलतोय, हा कसा बोलतोय, तो कसा बोलतोय, लगेच कळतो फरक. आणि मग कुणी गेल्या वर्षात बाजी मारली लोक किंवा अंमलबजावणी मध्ये पण होती, मग लिस्टमध्ये तो SST वर जाऊन प्रणव पाटीलच का बसला तो गोल्डमधला, तसं काय स्कोर काढला, म्हणजे काय प्रकार आहे? मग ते सगळ्यांचं जुनं चॅटिंग जाऊन बघितलं लगेच फरक कळतो. ह्या आमच्यातल्या नाही एक रिव्हिजन करायला सांगितले, तर त्यावेळेस तो सर म्हणला रोज 3 विषयाची रिव्हिजन होऊ शकते. म्हणजे मी सांगतो ना एंडच्या वेळेला की बाबा तुम्ही सुचवा रिव्हिजनचं प्लॅन, तर त्याचा आक्रमक प्लॅन आहे सुद्धा एकदम. म्हणजे लक्षात घ्या, मग एखाद्याला ते वाटणार म्हणजे दिव्य स्वप्नच वाटणार ना डायरेक्ट, असं आहे का काय? म्हणजे लक्षात घ्या, होतं का काय? इथं एक विषय संपायचे पंचायत, मग 3 कसं काय? तीच गोष्ट आहे. किंवा आयोगाचे पेपर सोडवा, तर ते स्वतःहून त्या टाइम टेबलमध्ये येणं की रोज 2 पेपर, म्हणजे 200 प्रश्न प्रिलिमच्या अगोदरच. म्हणजे लक्षात घ्या, मी आता मला वाटतं गोल्डला का कुठं बघा, त्याच्यात गेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला 135.5 स्कोर आला होता, त्याच्यावर 30 दिवसात टाइम टेबल टाकलंय बघा. तिथं मेनचं पण तसं आहे, जीव तोडून त्याच्यावर तुटून पडावं लागतं. म्हणजे लक्षात घ्या, त्याच्याशिवाय ते नाही. आणि एक सिरियस मग सर मग आलोच का गेलोच का, तसं नाही. ते कुठं गेलो, इथं घरबीर कुठंच नाही त्या टाइम टेबलमध्ये. सर घरी जाऊन येऊ का, कुठं जाऊ नका असं माझं मत नाही, पण अभ्यास थांबवण्याचा काहीच विषय येत नाही ना. म्हणजे लक्षात घ्या, असं आहे. म्हणजे शिस्त सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा. त्याचा बाव करणं, घरातल्या अडचणींचा किंवा स्वतःच्या आजारपणाचा बाव करायचा आणि स्वतःच हळूहळू आपला मार्ग स्पर्धेतनं बाजूला मोकळा करायचा. म्हणजे पुढच्या वर्षी बघू, 25 गेलं ना 26 बघू. आता असं हे जातं बघा. पुन्हा काय करायचं, आजवरचे अपयश चुका तशाच कॅरी फॉरवर्ड करत जायचं, त्याच्यात स्वतःत काय बदल करायचा नाही, काय नाही. मला वाटतं मागच्याच व्हिडिओमध्ये मी ते बोललो होतो, आपल्या चॅनलवर असेल बघा, की स्वतःला अपराधी माणूस नका. आता पुढचं बघा ना, काहीतरी संपलं की आता ते अपराध बिपराध काय सोल्युशन घेतलं का नाही काय, म्हणजे असं करायला पाहिजे. किती दिवस स्वतःला टोकत राहणार? म्हणजे लक्षात घ्या, तर तसं नाही. ते स्वतः पुरतं तरी बदला, पण जर तुम्ही चेंज तो ॲडॉप्ट नाही केला किंवा ते तसं केलं नाही, तर मग संपलाय, परिस्थिती तुम्हाला मग ढकलून लावणार ह्या स्पर्धेतनं बाहेर. म्हणजे अशी गोष्ट आहे बघा. त्यामुळे तिथं नाही. परत
सहज लिहितात माझा पॉलिटिक्स स्कोरिंग आहे, माझा जॉग्राफी स्कोरिंग आहे. म्हणजे काय त्याची व्याख्याच कळत नाही कधी कधी. म्हणजे स्कोरिंग आहे म्हणजे काय, मागच्या 3 वर्षातली मार्क्स सांगा म्हणल्यानंतर मग 15 पैकी किती पडली. म्हणजे आपणच ते काहीतरी डोक्यात ठेवलं असतं स्कोरिंग आहे बाबा. अरे पण ते ग्राउंडला जाऊन बघायला पाहिजे ना ते काय झालंय मार्कांचं मागच्या 2-3 एक्झामला, किंवा आपण बाजूला ते सोडतो त्यावेळेला काय झालेलं आहे किंवा काय ते बघणार कोण. स्कोरिंग आहे कसं काय ते. म्हणजे असा म्हणजे भ्रम डोक्यात गृहीतक चुकीची तयार ठेवणार आहे ते मग मार खातो मग माणूस, असं होतं. म्हणजे लक्षात घ्या. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अज्ञानात सुख. काय काय वेळेला तर अंमलबजावणीत असणारी लोक सुद्धा पॅरलल गोष्टी करत असतात. म्हणजे लक्षात घ्या, ते सुरुवातीच्या काळात काय करतात, चालतात जेवढं जमल तेवढं ग्रुप बरोबर आणि स्वतःच एक्सक्युजेस घेतात आणि मग हे जरा मागून करीन, हा जरा स्किपच करीन, किंवा मग नंतर मला मेसेज असतो तर हे जास्तच लोड व्हायला लागले, मग आम्हाला सांगण्याशिवाय पर्याय नसतो, हे बाजूला ठेवा नंतर का, नंतर कधी, नंतर दुसरं असणारच आहे की रिव्हिजन. पण आता वेळ मारून न्यायची असते ना तिथं त्या आपण व्यक्तीला. शेवटी मग जरा जिथून मार्क येणार आहे तो भाग जरा पक्का राहू दे असं आमचं पण मत असतं. पण मुळात एक्सक्युजेस द्यायलाच नाही पाहिजे. काय लोक करतायत ना. आणि लक्षात घ्या, मी असं कसं लक्ष ग्रुप चालवताना, अंमलबजावणी चालवताना, टार्गेट देताना मी मागं पण एकदा सांगितलंय बघा बऱ्याचदा, माझ्या मनानं मी चालत नसतो. त्यातली काय लोक जे चालतात लक्षात घ्या, त्यांच्याकडनं दरवेळेला इनपुट्स घेतले जातात. कधी कधी त्यांना सुद्धा कळत नाही ही कशासाठी मला असं विचारलं गेले किंवा काय प्रकार आहे, पण ते घेतलं जातात. याला लोड जातंय का, काय होतंय, कमी होतंय का, जास्त होतंय का, किंवा कसं होतंय का, तर ते आणि मग तसा तो गोष्ट बदलते मग तिथं. किंवा एका दिवशी मध्येच नो टार्गेट किंवा एका दिवशी येतो किंवा काय तर तसं काय येतं कुठंतरी. म्हणजे टाइम टेबल पण काय लोकांचं घेत असतो ना, म्हणजे आता गोल्डमध्ये लोकांचं कळतं ते काय होतंय ते. त्यामुळं आज लक्षात घ्या की टाइम टेस्टेड गोष्टी आहेत सगळ्या. ते दिलंय म्हणजे ब्रह्मवाक्य असंच असायला पाहिजे. म्हणजे ते संपून तुम्हाला अधिकचं काय करता येत असेल तर करा, पण शक्यतो दमच्याक होणार, ते संपणार नाही. तसं सुरुवातीला संपेल, पुढं ते संपणार नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमक राहून ते एंडला न्यायचं. म्हणजे ते म्हणजे काय करायचं, आपण करतोय तेच योग्य, त्यातच सुख मानायचं. आता कंबाईन मधल्या काही लोकांनी आहे ना, जी तगडी होती मागच्या वेळेला 60+ स्कोर आहे गट बल आपण कल आपण, पण आता 54-55 आसपास आहेत. अशी दोघ आहेत. एकानं तर काय मला स्वतःहून ते कळवलंच नाही मार्क, पण एकानंच कळवताना सांगितलं नाही सर जरा तुमच्या बरोबर इंटरॅक्शन कमी झालं का काय असं मला वाटतं. म्हटलं काय नसेल तसं, पण करत राहिलो मी मनानं काय काय गोष्टी अशा. म्हणजे ग्रुपमध्ये आहे की लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या, असं गोल्डचा कॅन्डिडेट नाही तो, पण तगडा कॅन्डिडेट आहे लक्षात घ्या. तर ते नाही तशी कमी मार्क यायला पाहिजे होते, पण आलेत. मग मी जरा विचार करायला लागलो खरंच असं असेल का, तर परत म्हटलं असू पण शकते हे कारण. म्हणजे अज्ञानात सुख, ते आपलं ते खरं मानणं, आपलं काय चाललंय ते लक्षात घ्या. तर तसं करून चालणार नाही. लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची कसर आपल्यात राहू नये म्हणून आपला ग्रुप काय करतोय, आपण कुठं आहे, काय चाललंय आपलं, म्हणजे त्याच्याबरोबर आपलं चाललंय का, त्याच्या समकक्ष आपलं चाललंय का, हे बघायला नको का आपलं एकदा पॅरल आपण एक मार्क घ्यायचा. काय लोक तर त्या ग्रुपमध्ये काय असतात, फक्त ह्या लेक्चरसाठी असतात, तुम्हाला खरं सांगतो. आणि मध्यंतरात 1-2 विद्यार्थिनी होत्या बरं का, त्या एकदमच दोन्ही प्रवेश घेतला होता, तर त्यांनी तर लेक्चरच करत नव्हती त्या राज्यसेवेला. मला वाटतं त्या मागच्या टार्गेट SSMला म्हणजे मेन्सला, म्हणजे ते दर महिन्याला 5,000 फी भरून लेक्चर करत नव्हतं. म्हटलं लेक्चर करा, त्याचीच परत गरज आहे. नाहीतर ते तुम्हाला काय माहिती आहे, टार्गेटवर जाऊ नका त्या फक्त. तर इथं तशी काही लोक फक्त लेक्चरसाठी आणि परत ते मनानंच काय तर करत राहतात. चूक, अतिशय चूक. ते दोन्ही गोष्टी करायला पाहिजे. त्या पण टार्गेट त्याला पॅरल गोष्ट करायला नाही पाहिजे आपल्या बाजूला. हा मग कधी कधी परवानगी घ्या, ते मला सांगा तसं का करताय, तुमच्या डोक्यात मग ते सायन्स भरवते का काय, त्याचं वेगळं करायचं आहे का, इथून तुम्ही वेळ घालवून ते करताय का. आता मी काल काय वाक्य टाकलंय की मला वाटतंय, मी ग्रुप तिथं टाकलं होतं बघा, फुल अँड फायनल टॉपिक करायचं. तरी आमच्यातल्या कॅन्डिडेटने का विचारलं गोल्ड मधल्या, सर आज मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन प्लस सरनामा पण वाचून झाला. मी म्हटलं वाचायला सांगितलं नव्हतं. फुल अँड फायनल याचा अर्थ कळतो ना, रीडिंग आणि फुल अँड फायनलचा अर्थ कळतो का, म्हणजे ती गोष्ट महत्वाची आहे ना. कशाला धाव जायचं. मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन 50दा करा ना रिव्हिजन, ते तुम्हाला एक एज देऊन जाईल की पुढचे 2-3 टॉपिक फास्टमध्ये होऊन जातील ना. ही गोष्ट करा, चांगली गोष्ट आहे. पुढचा टॉपिक जरी केला तरी, पण तुम्ही एकदा सांगताय वाचला, फक्त वाचायला इथं काय आपण ते पारायणात बसलेलं नाही. म्हणजे लक्षात घ्या,
ते ते पुढचे बुवा सांगणार ना, आपण आपलं मागं म्हणायचं, त्याचा अर्थ कोणाला माहित नाही काही नाही, चाललंयच आपलं 7 दिवस सप्ताह. तसं प्रकार नाही हा, म्हणजे लक्षात घ्या. जीवनाचा प्रश्न आहे तो, नोकरी लागण्याचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर ती गोष्ट सगळ्यात म्हणजे नियोजनाच्या बाबतीत तसं नाही. तर आता तुम्हाला मी जरा थोडक्यात पुन्हा एक सांगतो आता पुन्हा एकदा. तर आता दरवेळेला मी काय करतो, अंमलबजावणीच्या पहिल्या लेक्चरलाच एखादी PDF मी तुम्हाला दाखवत असतो आणि आपलं कसं कसं पुढे जाणार आहे ते सांगत असतो. तरी पण मी सांगतो तुम्हाला की पहिल्यांदा अगोदर अंमलबजावणी 2024ला चालू केलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा 25ला, आणि ही तिसरी वेळ आहे, म्हणजे लक्षात घ्या. तर हे एकदमच तावून सुद्धा कोण निघालेलं आहे. दोन्ही वेळेला एक्झाम पुढे जाण्याचा त्याला अनुभव होता, तरी ते बरोबर चाललं होतं आणि त्यातनं चांगले रिझल्ट आलेले आहेत. दरवेळेला ते कुठंतरी रिझल्ट सांग काय सांग ते मी भांगडीत कधी पडत नाही. ते त्या माणसाला तिथं झालेला फायदा त्याला माहीत असतो, तो काय तो प्रकार आहे. तर आहे ना, इथं बघा आता तुम्हाला सांगतो, साधारणतः आपण 136, 135, 130 दिवस पकडले, तर मी पकडले 120 दिवस, म्हणजे लक्षात घ्या. मग 120 दिवसच पकडले, पुढचे पकडलेच नाही. तर 120 दिवसामध्ये आहे ना, पुन्हा मी काय केलं, बऱ्याच लोकांना आता मला ओळखणाऱ्यांना वाटलं असेल बघा, पळवापळी असणार आणि पहिल्यांदा लवकर सिलेबस पूर्ण करायचं डोक्यात असणार किंवा काय. पण मला वाटतं मी उल्लेख केला होता 80-90 दिवसात एक राऊंड करू किंवा काय असं, त्या बहुतेक PDF मध्ये आहे बहुतेक. पण मी तसंच डोक्यात ठेवलं आणि 80 दिवसात पहिल्यांदा बघा पहिला राऊंड पूर्ण करायचा. 24 सालाला ज्या वेळेला हा ग्रुप चालू केला होता त्यावेळेला ऍक्च्युली आहे ना, मला वाटतं 24 दिवसात का 26 दिवसातच पहिला राऊंड पूर्ण केला होता, ऑल विषय. राजेसाहेब वेळच कमी होता ना, 45 का किती दिवस होते असे, असं काहीतरी होतं ते. तर त्यावेळेला सुद्धा मुलं पळाली. पण मी अजून एकदा सावध करतोय बघा तुम्हाला की 80 दिवस हा विस्तृत पिरियड आहे. तुम्हाला सांगू, एवढा सिलेबस तुमच्याकडनं 45 दिवसात काढून घेता येईल तुम्हाला, आणि करतात चांगली मुलं करतात. मग तुम्ही म्हणणार मग सर असं काय 80 दिवस, असं काय 80 दिवस म्हणजे लक्षात घ्या, काय लोक राज्यसेवा 25ला मेन्सला असणार आहेत, ते काय मोठं कारण नाही. पण तुम्हाला मेनचं पण सुरुवातीला काही गोष्टी पॅरल कराव्या लागणार आहेत, ती एक कारण आहे. म्हणजे 26च्या सुद्धा लोकांना मेनचं करावं लागणार आहे, समजा करत आहेत काही लोक, हे एक कारण आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना खूपच प्रिलिमची भीती वाटते आणि ते एका टप्प्याच्या आपल्याला जात नाही, तर ते ज्याला मुळासकट उचलणं म्हणतो आपण, की त्यात आता कोणतीही कसर राहू नये, एक ज्याला थरो म्हणता येईल किंवा त्याला संदर्भ वगैरे सगळे तपासता येतील, म्हणून तो समजा पॉलिटीला साधारणतः 10 दिवस, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट मिक्स आहे म्हणून 13 दिवस, परत इकॉनॉमीला 10 दिवस आणि हिस्ट्री आणि सायन्सला साधारणतः 22 आणि 25 दिवस रिस्पेक्टिव्हली, म्हणजे 22 दिवस. हिस्ट्री आणि सायन्स मोठे आहेत, सायन्स तरी मोठाच आहे, 25 सगळ्यात दिवस, हिस्ट्रीला 22 दिवस, इकॉनॉमीला 10, पॉलिटीला 10 आणि जॉग्राफी एन्व्हायरमेंटला ते 13 दिवस. आणि हे काही मनात आले आकडे कुठनं तरी मग टाकून दिले, असं ते 80 बेरीज केलेलं नाही. हां, 24चं सगळे टार्गेट चेक केली, 25ची सगळी मी टार्गेट चेक केली आणि मग त्यातला एक ते दिवस मोजून काय होऊ शकतं असं बघितलं. आणि पहिल्या दिवशी तर त्यावेळेला तरी म्हणजे 24 साली तर एका दिवशी 2-2 विषय होते, पॉलिटी इकॉनॉमी एकत्र आणि प्लस करंट त्याच्या बाजूला, पुन्हा जॉग्राफी, असा प्रकार होता. तर आता नाही, आता एकच विषय. आता आज पहिला दिवस झाला 15, म्हणजे 15 ते 24 तारखेपर्यंत जानेवारी पॉलिटी, परत 25 जानेवारी ते 6 फेब्रुवारी जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट, 7 फेब्रुवारी ते 16 लक्षात घ्या फेब्रुवारी ते इकॉनॉमी. हिस्ट्री मग साधारणतः 1 मार्च ते 10 मार्च किंवा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च आहे मला वाटतं, बरोबर आहे, 17 फेब्रुवारी ते 10 मार्च. ते काय असेल ते त्या क्रमानं येईल बघा. पॉलिटी मात्र 15 ते 24 जानेवारी, जॉग्राफी एन्व्हायरमेंट 25 ते 6 फेब्रुवारी. साधारण एखादा 2 दिवस कमी जास्त होईल, पण असे आपण दिवस, पॉलिटी 10 दिवस, जॉग्राफी एन्व्हायरमेंट 13, इकॉनॉमी 10, हिस्ट्री 22 आणि सायन्स 25 आणि रोज करंट अर्थातच. आणि दुसरा एक विषय असणार आहे की जरा एक 2-4 दिवस झाल्यानंतर एक चाचपणी करून हिस्ट्रीचा एखादा टॉपिक सोडायचा, असं पण डोक्यात आहे. म्हणजे खूप जास्त लोड येऊ नये आणि थेंबे थेंबे तळे साचेप्रमाणे केलं जाईल तसं, तो पण माझा त्यातला डोक्यात आहे आणि ते केलं जाईल, लक्षात घ्या. तर असं ते चालेल. मी तिथं वारंवार तुम्हाला सूचना देईनच, पण पहिली गोष्ट
दर 2 तासानं रिव्हिजन आणि त्याला मी वारंवार भेटी देणं म्हणतो. काय माझा शब्द सूचना देताना येत राहील ग्रुपवर किंवा काय, वारंवार भेट देणं. आणि रिव्हिजन म्हणजे कसं की स्लॉट झाल्यावर रिव्हिजन, पुन्हा रिव्हिजन, रात्री झोपताना दिवसभरात काय झालं रिव्हिजन, उद्या काल, असं कॅरी करत न्यायचं. ते गाठोडं ते कॅरी करत नेणं, ती पाळायची गोष्ट. पॅरलल गोष्ट काय करायची नाही, लक्षात घ्या. आणि मनात शंका दाटून ठेवायच्या नाहीत. वारंवार काय करायचं, मला ते मेसेज करून डोक्यात आलेले विचार क्लिअर करून घ्यायचा, मनात नाही साठवायचा. म्हणजे ह्या काय सूचना डोक्यात ठेवा. अजून एक तुम्हाला सांगतो आता काय आहे, आपण त्याचा पण अंतर्भाव करूच. पण एक मेजर फ्लॉ म्हणजे तयारीतला काय असतो, तर पुरेसा MCQचा सोडवण्याचा सराव नसतो. वाचतात, नोट्स काढतात, तगड्या नोट्स असतात, पाठांतर करतात, पण जी गोष्ट तुम्हाला तिथं 2 तासात करायची आहे एक्झाम हॉलमध्ये, ती गोष्ट तुमच्याकडनं घडत नाही. ते काय बाजाराने टेस्ट सिरीज लॉन्च केल्यावर ते तसलं करण्याची गोष्ट नाही. ते तुम्ही आपल्या PYQ थ्रू रिव्हिजन किंवा MCQ सोडवण्यातनं रिव्हिजन झाली पाहिजे. एकदा का पॉलिटी संपला तर पॉलिटीची रिव्हिजन कशी करायची, तर ती MCQतनं करायची, किंवा निम्म पॉलिटी झाल्यानंतर सुद्धा आपण MCQ घेऊ शकतो. म्हणजे अशी गोष्ट आहे ती. तर ते घ्यायला पाहिजे, आयोगाचे घ्यायला पाहिजे. दुसरे कुठले उपलब्ध झाले तरी पण आयोगाचे ऑल एक्झामचे घेतले तरी काही हरकत नसतं. ते म्हणजे ते घेऊन ते सोडवायला पाहिजे. तर त्यामुळं काय होणार, मग सरप्राईज एलिमेंट जर आयोगाने काय अवलंबला तर तिथं त्याला आपण बळी जाणार नाही. जर MCQ फळी भक्कम असली तर तो सराव. का तर अभ्यास आणि मटेरियल वेगळी गोष्ट आणि MCQचा सराव ही वेगळी गोष्ट. तर ही पूर्ण कम्प्लिटली ब्लँक असतात बरेच जण लोक. ते डायरेक्ट काही दिल्या, बाराल्या टेस्ट दिल्या, नाही दिल्या किंवा घरी आणल्या टाकल्या रद्दीत, असं पण करतात लोक. तसं नाही चालणार, ते करावं लागेल. म्हणजे लक्षात घ्या. नियोजन आहे बाजू. पुन्हा एक काय गोष्टी अजून बघा की बरीच लोक अशी पण आहेत की जास्त नाही ही संख्या, की मागची एखादी प्रिंट सुटलेली आहे त्याच्या मागची राजेसेवला अशी नाही करत ॲक्च्युली, पण फाजील आत्मविश्वास किंवा मी जमवीन, मी ओढीन, म्हणजे आत्ता 10 दिवस वाया गेले तर मी जमवीन, नाही जमत ते. मागं पडला तो पडलाच. म्हणजे ही खूप जे ज्याला जेन्युइन असतात त्यांची जी स्पर्धा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ते नाही, एकदा का तुम्ही गृहीत धरायला चालू केलं की मी जमवीन, ते जमत नाही. म्हणजे लक्षात घ्या, असं आहे ते. दुसरी अभ्यास चांगला असणार, सगळं चांगलं असणार, पण पेपर सोडवताना चुका नेमक्या करणार. म्हणजे तालमीत अगदी डॉन, पण फळावर पडणारच, हारच. कसं काय मग? तर ते तसं नाही. त्या तशा एन्व्हायरमेंटमध्ये कुस्ती खेळायचा मग अनुभव पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ते MCQ सराव कच्चा पडतोय. जर करत असतील तर ते चुकीच्या पद्धतीने आहे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणून त्या चुका होत आहेत एक्झाम हॉलमध्येच. प्रेशर बिअर करू शकत नाही, किंवा मग तसं जर तिथं जर कारण नाही सापडत तर मग तुमची मटेरियलवर पकड नाही, वेळ खाताय तुम्ही प्रश्नाला. म्हणजे पिस्तूलमधनं गोळ्या कशा सुटतात तसं ते आठवत नाही, पट्टदेशी पटापट. म्हणजे घटनेचे सोर्सेस, म्हणजे कुठून काय घेतलं ते जरा तुम्हाला अवघड जाते आठवायला. शब्द पडला की सांगता यायला पाहिजे डायरेक्ट, किंवा राजसूची समोरची सूची आणि ते विषय जर सांगायला सांगितलं किंवा पटकन ते अलग करता यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, ही गोष्ट म्हणजे ठराविक टॉपिकवर किंवा परीक्षेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या टॉपिकवर एक ज्याला म्हणतो ना आपली एक मजबूत पकड, म्हणजे अशी गोष्ट त्यांच्याकडनं घडत नाही, त्याला फटका बसतो. मग म्हणजे असं पण आहे ते, मग त्यातनं होतात. तर काही वेळेला काय होतं की त्यावेळेला सुद्धा जॉग्राफीचे प्रश्न तसे एकदम अवघड नव्हते. त्यांनी आन्सरचे क्लू दिलेले होते. म्हणजे जॉग्राफिकल टर्म्स किंवा बोर्ड टर्म्स त्या पर्यायात असल्यावर तेच उत्तर होतं. पण जरा काय त्यांनी शैली बदलली. म्हणजे काय बदलली, त्यांनी स्थानिक वारी विचारले नाहीत, हिमनदीची भूरूपे विचारली नाहीत, मग गंडला माणूस. ते धनेश म्हणला नव्हता का एका, तो एक ही पण आहे बघा, शॉर्ट पण आहे आपल्या त्या चॅनलवर, की मनात नापास तर मग पेपरमध्ये नापास. तुम्ही मनातच हरल्यावर काय मग म्हणजे लक्षात घ्या, मनातच हरल्यानंतर काय मग, तशी गोष्ट असते. तर तसं करता कामा नये. परत आता कालच मला एक मेसेज आला होता, ती खूप जुन्या ह्याच्यातला कॅन्डिडेट रमणारा कॅन्डिडेट दिसतोय मला. काय जर झालं तर सर मला हेच होत नाही, काय अटेम्प्टच जास्त होत नाही. माझा कंबाईनला 50-60 अटेम्प्ट होतो. तसंच राजसेवला पण काही लोक असतात. सगळंच माहीत असण्याचा 8 तास म्हणजे भ्रमाचा भोपळा.
मग त्याला वाटत असते की जे पास होणारे असतात त्यांना सगळंच माहीत असतं. अहो काहीच तुमच्यासारखंच असतंय ते. फक्त तुम्हाला जर 50 माहीत असतील त्यांना 70 माहीत असतात, ओळखीचे असतात. 30 त्यांना अननोज असतात, म्हणजे लक्षात घ्या. तर ते लोक 70च्या वर जातच नाहीत. अहो ज्याला म्हणतो ना आळात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार किंवा काय, तसंच आहे ना ते. तुमचा अटेम्प्टच मुळात नीट नसला तर कसं काय मार्क पडतील मग? आणि त्या बाकीचा अभ्यास माझ्यापेक्षा कमी असून सुद्धा त्याला जास्त मार्क आहेत. माझा अभ्यास चांगला आहे, अरे पण तुमचा अभ्यास चांगला आहे पण अटेम्प्ट आहे ना तुमचा 60-65, 90-95 पाहिजे ना तिथं. म्हणजे तो बघा घोटाळा. म्हणजे म्हणजे त्याला म्हणायचं काय, मी म्हणतो अशा कॅन्टला हे केक हो, मग त्याला समजतं. बघा आमच्यासारखा माणूस सांगतो अटेम्प्ट वाढव, तरी सुद्धा जर करत नसला तर हे केक होच की. म्हणजे लक्षात घ्या, असं त्याचा अर्थ झाला. परत उत्तरापर्यंत जाण्याची कला त्यांना अवगत केलेली नसते. म्हणजे भ्रम असतो तो की सगळ्यांना सगळं माहीत असतं, अजिबातच नसतंय ते. ती कला अवगत करायला लागते. तर धाडस दाखवायला पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या. आणि आयोगाची शैली ओळखायला पाहिजे आणि त्या आधारे मग तुम्ही उत्तरापर्यंत जायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट आहे. तर काय वेळेला आता बघा, किती जरी त्याला 10 वेळा वरडून सांगितलं ना की आयत्या वेळा आन्सर बदलणे, तर मला तुम्ही कुणीतरी एकदा मला मेसेज करून सांगा तुम्ही काय उपाय त्याच्यावर केलाय का. की तुम्ही पूर्वी काय करत होता की आन्सर बदलत होता आणि ते नंतर चुकलेलं असायचं. मग ते आता तुमचं चुकत नाही अजिबात. तसं मला आम्ही सगळ्यांना सुचवतो ते तुमचा उपाय. का तर मी दमलो सांगून ऑफलाईनला सुद्धा, किंवा अरे बाबा बदलत जाऊ नका. पहिल्यांदा जे तुम्हाला सिग्नल दिलेलं आहे त्यानंच उत्तरले तरी 5-6 चुकवून येतात. मग काय त्यांना असते काय, म्हणजे ते बसलेलं आगे देणं उधळून मग माशा तुम्हाला चावणार. म्हणजे बाबा दिला एकदा प्रश्न मिटला त्या प्रश्नाचा, मग अजून खपल्या काढण्याचं म्हणजे जखमेवरचं काही गरज आहे का. म्हणजे लक्षात घ्या, तरी ते करतात आणि हात दाखवून अवलक्षण. मग म्हणजे लक्षात घ्या, ते नाही करायला पाहिजे. तर GS माहिती असणारे प्रश्न चुकवणे, ॲक्च्युअल पेपर, प्रेशर हँडलिंग, मग त्याला 2-3 पातळ्यावर गोष्टी आहेत. मग यांत्रिक असणं, शिस्तबद्ध असणं. म्हणजे तसं जर असलं तर माणूस जरा कमी प्रेशर घेतो. मग असं असतं ते. शिस्त नसेल, बेशिस्त असेल, म्हणजे लक्षात घ्या, तर त्याला ते प्रेशर हँडलिंग मग जमणार नाही, असं असतं. परत ह्या एकूण एंटायर प्रक्रियेत मला बघा 25ला एक दिसला एक मोठा फ्लॉ सांगतो. तुमच्या बाबतीत सुद्धा तो घडू शकतो. 24ला कमी दिवसात अंमलबजावणी एकदम प्रभावी ठरलं होतं, पण 25ला जास्त वेळ आणि असं एप्रिल महिन्यात चालू केलेलं होतं. एप्रिल महिन्यात तुम्हाला सांगतो असेच मठ्ठ, म्हणजे मला प्रश्न न विचारणारे, मला काम सोपंच आहे की नाही प्रश्न विचारल्यावर. आणि प्रश्न पण विचारत नव्हते मला काय. आणि तुम्हाला सांगतो त्यांच्यात अशी मरगळ की ते एंडपर्यंत चार्जच होत नाहीत. त्या तयारीचा अभ्यास नाही अजिबात. म्हणजे लक्षात घ्या, त्या वेगातून काय ते मला बघायलाच मिळालं नाही. तसेच 24ला जी मुलं बघायला मिळाली, 25ला नाही जास्त मिळाली. म्हणजे लक्षात घ्या, काय माहित मला काय. आता जर 26ला मिळाली नाही तर मी तर म्हणणार नाही हा ट्रेंडच आहे वाटतं. 25, 26, 27, 28 असेच आपल्याला मिळणार. म्हणजे आता बघूया ही लोक काय करतायत. पण आज पण काय मला जास्त प्रश्न कोणी नाही विचारलेले. म्हणजे लक्षात घ्या, नव्या पण लोकांनी. तर असू द्या, ठीक आहे, बरं आहे, माझं काम कमी होतंय. तर लक्षात घ्या, ते एक शेवटपर्यंत चार्ज न होणे. परत नवीन सोर्सचा हात, म्हणजे लक्षात घ्या, हात घालत राहणं नवीन सोर्सला. ते मगाशी मी बोललोच. पण मगाशी जे म्हणले ना शेवटपर्यंत चार्ज होणार नाहीत आणि आयन परीक्षा तोंडावर आली की व्हायबल होणार. आपला स्वभाव व्हायबल होण्याचा तर आत्तापासून कामाला लाग ना. म्हणजे हे बघा त्याला सांग नाही. तर लक्षात घ्या. परत काय लोक जे असतात, म्हणजे हे आता उलट आहे. मुळात त्याची धाटणी किंवा आला कंबाईन मधून आणि आता राज्यसेवा करतो तर तो राज्यसेवेला कॅज्युअल धरतो. आणि मुळात राज्यसेवा करणार आहे ना कंबाईनची एक्झाम देताना भले अभ्यास करतो पण कॅज्युअल धरतो. असं असतं. असं नको आहे. एक्झाम ही एक्झाम आहे. जिथं तिथं तुम्ही ते त्याला काय द्यायला पाहिजे, दणका हात द्यायलाच पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, अशी गोष्ट आहे. काय वेळेला तुमचा अॅन्शियन सारखा जो गोष्ट आहे ना, मग अशी बोलायचं राहिलो, अॅन्शियन सारखी गोष्ट आहे, मिडिवल सारखी गोष्ट आहे, किंवा पर्यावरणाचा भाग आहे. म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन किंवा पर्यावरणाचा भाग. तर ज्याला आपण नॉन ट्रॅडिशनल म्हणतो त्याकडे साप दुर्लक्ष करत राहणार आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष होतं. तसं काय लोकांना आहे. दुसरी गोष्ट, काय वेळेला त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा सोडवली पण असेल काय मुलांनी. पण जर बघा मी काय म्हणतोय ते 17चा अटेम्प्टला 18च्या 19, 20, 21 सलग राज्यसेवा पूर्व परीक्षा सुटलेत. पण अलीकडे काय होते, समजा 21-22 सुटत्या, 23 नाही, 23 सुटत्या, 24 नाही.
मग 24 सुटल्या पण 25 नाही, हे असं काय होतंय? मग जो माणूस गॅरंटेड सोडवत होता, पण आता तर तुम्हाला सांगतो 16, 17, 18, 19, 20ला तुमचा अभ्यास चांगला होता. आणि ज्याला म्हणतो ना 9चे 9 दिवस किंवा 9 दिवस असं नव्हे, एक उत्साह असणं किंवा तुम्ही ते पुरुषा गांभीर्याने एक्झामला बघणं, 24ला कमी होतं, 24ला अभ्यासच कमी होता. हे जरा डोकावून बघा, अंतर्मनात, मग कळेल मी काय म्हणतोय ते. मी मुलांचा अभ्यास केलेला आहे, त्यातनंच मी सांगतोय. इथं मी नावं लिहिलेली आहेत आत्ता, म्हणजे कोणाचं असं झालं आणि कोणाचं आहे, त्याला शेवटचे 10 दिवस 15 दिवस अभ्यासाला वेळ मिळाला नाही, कुणी पोस्टवर आहे, कुणी काय आहे, आणि तेवढा न्यायच दिलेला नाही, तर कसा काय पास होईल? मग त्याचा पूर्व इतिहास जरी जाज्वल्य असला, तो आता भूतकाळ झालेला आहे, म्हणजे लक्षात घ्या. त्याला काही किंमत नाही. विद्यार्थी बनून झटलं पाहिजे आता, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे ही गोष्ट पक्क लक्षात घ्या. परत काय लोक काय करतात, अभ्यास म्हणजे इन्फॉर्मेशन साठवत राहणं, ह्या नोट्स त्या नोट्स, माहिती जमा, गोष्ट काय, हे म्हणजे अभ्यास. तो अभ्यास नाही. तो मगाशी मी सांगितलं बघा मेथड, तो म्हणजे अभ्यास आहे, म्हणजे लक्षात घ्या. तर परत काय लोक आता काय करतील माहिती आहे का, एक असतं बघा सवयीवर वेगळं बोलणार आहे जरा, पण MPSC 2026च्या मेनचाच विचार करणार आणि प्रिलिम धोक्यात आणणार स्वतःची. काय गरज चालली आहे का? आता प्रिलिमच्या डोक्यात घेतलंय ना काय दिवस, घ्या ना ते. दोन्ही भाग वेगळा करता यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, विषय पूर्ण केला म्हणायचं, म्हणजे पॉलिटिकलला, इकॉनॉमिकला, त्यात काय काय गोष्टी घटक ऑप्शनला टाकलेले असणार आईचे. मग कसं काय केला, म्हणजे 100% सिलेबस करत नाहीत. काय लोकांना तर हळूहळू युट्यूबचंच वेळ लागतं, स्ट्रॅटेजी. परत काय कसं फोडायचा पेपर, कसा तोडायचा किंवा काय, ते जे व्हिडिओ येतात त्याच्याच नादी लागतात परत एंडला, म्हणजे लक्षात घ्या. मग ते कसं तुम्ही तुमचं नशीब आणि तुमचं हे फोडत असता, लक्षात घ्या. पेपर कशाचा फोडताय, पेपर दरवेळेला तुम्हाला फोडून काढतोय, म्हणजे लक्षात घ्या. ते तसं तोडफोड म्हणून नाही होत ते, म्हणजे लक्षात घ्या. अभ्यास पाहिजे, रेटलं पाहिजे, लक्षात घ्या. हीच गोष्ट आहे. तर ती गोष्ट आहे बघा. काय करणार, पुन्हा नियोजनाच्या बाबतीतलं पुन्हा एकदा काय गोष्टी राहिलेत बघा. तर त्यात काय असतंय की लोक काय सांगतात की लास्ट आठवड्यात आल्यानंतर, म्हणजे 8-10 दिवसच कमी पडले, लास्ट आठवड्यात चार्ज होणार लोक, पण महिना ढिला घालवला असतो मागचा सगळा महिना 2-3 महिने ढिले घालवतात. एंडला म्हणतात अजून जरा वेळ पाहिजे, अजून जरा वेळ दिला की आत्तापासून ही जागा होण्याचीच वेळ आहे, म्हणजे लक्षात घ्या. तर ती गोष्ट आहे बघा. पुन्हा मार्गदर्शनाचा अभाव, ती पण गोष्ट आहे. तर ठीक आहे. परत बऱ्याच लोकांना काय होतं माहिती आहे का, टप्प्याटप्प्यावर चुका कळतात, पण त्या चुका त्यांना टाळता येत नाहीत किंवा त्याच्यावर त्यांना सोल्युशन घेता येत नाही, आणि मग ते चुकाच राहतात आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागतात मार्कांच्या भाषेला. टार्गेट न ठरवता, भले आता इथं काय सगळीच लोक अंमलबजावणी नाही आहेत, पण तुम्हाला सांगेन तुमचं म्हणून असं काय तर नियोजन आखा, टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करा, म्हणजे लक्षात घ्या. ते कठोरपणे पाळा, शिस्त पाळा, म्हणजे लक्षात घ्या. का तर ते नसेल तुमच्या समोर, तर तसं व्हिजन नसेल, तर मेंदू तुमचा भिरभिर काय तर शोधत राहील. तसं नाही, त्याला लगेच म्हणजे हे घे आहे का ना, पुढं टार्गेट ते पूर्ण कर, नाही तर ते भलत्याच मार्गाला लागेल. मेंदू खूप डेंजर गोष्ट आहे, लक्षात घ्या. नाही का, बहिराबाईंनी म्हणलेलं नाही का, मन म्हणजे लक्षात घ्या. आता म्हणजे होतं भुईवर गेलं आबायात, म्हणजे आहे ना तसं. तर ते काय सांगता येत नाही, लक्षात घ्या. तुमचा त्याच्यावर कंट्रोल नसतो. तर अशी गोष्ट आहे. मी मगाशी सवयींच्या बाबतीत पण जरा सांगत होतो. तर त्यात काय करणार माहिती आहे का, आत्ता एकदम चार्ज असणार अशी लोक मनात न, हळूहळू 2-3 महिने गेल्यावर काय बोलणार की माझी कुठं राज्यसेवा सुटणार आहे, म्हणजे लक्षात घ्या, सुटणार आहे. टेन्शन कमी घ्यायचं, जास्त काय म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे हे लोक असतात माझी कुठं राज्य, पण त्यांचं जरा एक ठराविक टप्प्यापर्यंत मार्क पडतात, पण गाठत नाहीत, मी लिमिट ते गाठत नाहीत, क्रॉस कट ऑफ. मग मनातूनच आधी स्वतःचा सुसंवाद साधायचा की मी राज्यसेवेचा कॅन्डिडेट नाही, माझी कुठं सुटणार आहे, माझी पण करतोय राज्यसेवा, फॉर्मर आहे राज्यसेवेचा आहे तर आहे, म्हणजे लक्षात घ्या. असलं काय प्रकार करायचं नसतात, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे डोक्यात घ्या. परत काय काय लोक 2 प्रकारचे असतात, म्हणजे जास्त टेक्नॉलॉजीचा वापर, म्हणजे मोबाईलचा, आता समजा AI आले त्याचा वापर, किंवा काय अति वापर. काय लोक काय वापर, म्हणजे ती गोष्ट नाहीच, असं दोन्ही पण चालत नाही. ते दोन्ही घेऊन चालावं लागते. तुम्हाला गुगलचा ह्याचा वापर करावाच लागतो, PYQच्या अवतीभोवती बघावंच लागतं. ती गोष्ट आहे बघा. ती जास्त प्रमाणात नाही, पण काही प्रमाणात.
आणि अतिवापर तर नकोच आहे. कुठंतरी शॉर्ट्स बघत बस, कुठंतरी लेक्चर्स बघत बस, त्याचा पण काय उपयोग नसतो, लक्षात घ्या. परत कायम आठवेल की नाही किंवा मागच्या काळातल्या भूतकाळातले अपयश ते आठवणं त्याचं एक वर्तुळ तयार करणं आणि त्यात अडकून संपून जाणं. म्हणजे असं गेले जातात. 1-2 विद्यार्थी सुद्धा आता जवळपास बाहेर पडून हेच केलेलं बघा, बाजूला झाले त्या अभ्यासापासून असं. तर काय काय लोकांचा उत्साह फक्त असा बोलण्यात, पेपर वर्क करण्यात, नियोजन करण्यात असतो, ग्राउंडवर मात्र 0. म्हणजे लक्षात घ्या. तर काय काय लोक अति विचार करून त्यांचं हे करायचं, परीक्षेत विचार करून प्रश्न चुकवण्याची पद्धत असते. म्हणजे ज्यादा विचार करायचा. तर ती गोष्ट कशाने घडते, त्याच्या उत्तरावर तो फर्म नाही ना. 10 जिथं रिव्हिजन करायचे होते तिथं त्यानं 15 केल्या असत्या, तर त्याला विचार करायचा ज्यादा वेळ लागला नसता ना. तुम्हाला विचार करायला लागतोय म्हणजे तुमची रिव्हिजन पक्की नाही ना, तुमच्यावर विश्वास नाही. विश्वास कधी डेव्हलप होईल, त्याला मल्टिपल दिल्यावरच होईल ना. ती गोष्ट बघा ती आहे. आणि आहेच आरोग्याची पण गोष्ट आहे की परीक्षेपूर्वी जागरण करणं, दरवेळेला आठवड्यात, दर 15 दिवसांना त्यांना आजारी पडण्याचे काय असतात, आवर्तन येतात. म्हणजे असं असतं, ते व्ह्यूज नाहीत का तशा, मग त्यांची काय टिंगल करत नाही आजारी पडण्याची, पण तो एक मेजर पॉईंट आहे ना आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळं आता थंडी सुद्धा कमी कमी होत गेलेली आहे. पुन्हा उन्हाळा येईल, पुन्हा काय ऍसिडिटी वगैरे काय असल्या प्रकारात पडू नका. का तर ते परत तुम्हाला पे करावं लागतं, त्याचं लक्षात घ्या. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर चालत नाही तसं तर किंवा काय, ते एक गोष्ट आहे. आणि टेस्ट काय काय लोक तर काय करतात, आकलन नसतं पण कोरडं पाठांतर, ते पण खाली पडतं. मग आकलन चांगलं नसलं तर ते कोरड्या पाठांतराला काय उपयोग राहत नाही. दुसरी मग एक सांगताना गोष्ट राहिली की बाजार टेस्टवर अति भरोसा पण आयोगाच्या पिढीवर साफ दुर्लक्ष. आयोग पण तुमच्याकडे काय करतो, क्रश करून टाकतो. साधं गणित आहे ना. मग ते बाजारातच बसन, भविष्यात बाजाराचाच भाग बनणं. म्हणजे लक्षात घ्या. तर ती पण गोष्ट आहे बघा त्या बाबतीत. तर ह्या नियोजन आणि तुमची जी काय हे आहे काय नियोजनातल्या बाबतीतल्या जे बारकाव आहेत, आणि तुम्ही जर ज्यावेळेला 1 महिना राहिला असताना 15 दिवस राहिल्यानंतर काय घोटाळे करू शकतात ते त्या गोष्टीवर बघा मी जरा बोललो. आता ज्या अंमलबजावणीची जी गोष्ट आहे ना, आत्ता आपण पॉलिटिनं गोष्ट चालू केलेली आहे, तर ते मी आत्ता बोललोच नाही. ते वाटल्यास कदाचित उद्याच लेक्चर मी आज गुरुपुरात टाकीन ती माहिती, किंवा सगळ्यांसाठी वाटल्यास ठेवीन ते की पॉलिटिचं करत असताना ते काय बघायला पाहिजे. आता पॉलिटी चालू आहे तर ते पॉलिटी झाल्यानंतर तुम्हाला मी मगाशी क्रम सांगितला, आणि ते जे PDF ते काय करायचं, तुम्हाला सूचना वगैरे काय, नेहमीप्रमाणे मी ते आपल्या अंमलबजावणीच्या ग्रुपवर मी टाकेन. लक्षात घ्या, उद्या दिवसभरात कधी पण टाकेन ते. आजचं टार्गेट आज रात्री देईन आणि ते PDF पण उद्या दिवसभरात मी टाकेन. म्हणजे आपण साधारण कसं तुम्हाला नियोजन करायला म्हणून, आणि त्यानंतर त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला मेसेजनं कळवा. म्हणजे असं सर, मग माझं असं आहे तसं आहे वैयक्तिकरित्या किंवा काय, मग त्याला मी उत्तर मी तिथं देतो. आता राहिला प्रश्न जो पहिला विषय आहे, दरवेळेला असं विषय चालू होताना तो विषय कसा करायचा मी लेक्चर घेईन. तर ते लेक्चर आपलं उद्या असेल, म्हणजे पॉलिटिक्सचं. तर आत्ता म्हणलं जरा स्रोतला सावध करू त्या लोकांना, आणि मग उद्या ते टायमिंग मी तुम्हाला सांगेन, आणि त्या टायमिंगला ते असेल. तर तरी पण साधारणतः तुम्हाला मी सांगतो की आत्ता जे टार्गेट मी देत असतो ते फुल अँड फायनल संपवायचं आहे. ह्याच्याबरोबर करंट येणार आहे, म्हणजे एका विषयाबरोबर करंट घेता पण चालणार आहे. ते 1-2 दिवसात सुरू होईल. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. आणि अजून काय 1-2 गोष्टी ज्या आहेत ना, की मी तिथं पण लिखित स्वरूपात लिहिलंय बघा. पुन्हा एकदा सांगतो की पहिले दिवस अत्यंत महत्वाचे. म्हणजे सायकोलॉजिकल इफेक्ट असतो बघा, की पहिला दिवस तुम्ही पार पाडला चांगला, दुसरा चांगला पार पडला, तिसरा चांगला पार पाडणार, चौथा मग ते मेंदूला तुम्ही ते शिकवून देत असतात, ते रुटीन पडतं मेंदूला. मग नसेल तर तुम्ही मग जर एक्सक्युजेस द्यायला लागला, भले ते असतील काहीतरी, म्हणजे भले तुम्ही ज्याला म्हणतो ना काम टाळत नसाल, त्याच्याऐवजी दुसरं काम करत असाल आणि ते सांत्वन करत असाल की नाही ते काम करणं माझ्यासाठी इसेन्शियल होतं, मला कुटुंब आहे, मला जबाबदारी आहे, मला काय मग आयोगानं तुम्हाला कुठं सांगितलं तू इकडे ये म्हणून, राहणार तिकडेच कुटुंबात. मग असं असतं ते तसं हिथं स्पर्धा आहे बघा. बेस्ट कॅन्डिडेट त्यांना करणारा कोण आहे, चला ती असं ती गोष्ट आहे, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला झुंजायचं आहे.
त्यामुळे सबबी द्यायचे नाही. तुम्ही तिकडं काय करता आपल्याला नाही माहीत. म्हणजे ऐक सांगतो, हा पेपर आहे तुम्ही मार्क पाडायचे, दॅट्स इट. मग ते करायसाठी करायला पाहिजे. आणि ते स्टेपनं तयार होत असतं. म्हणजे कसल्या स्टेपनी? तर हे तुम्ही काय करायचं आहे, रोज त्या पद्धतीनं आपण अभ्यास करायचा आहे आणि त्या पद्धतीचा सराव करायचा आहे, मग ते तुम्ही पास होणार. त्यामुळं त्या गोष्टीला इथं थारा नाही. पण तुम्हाला सांगतो, ज्या अंमलबजावणी नवीन लोक आहेत ह्या वेळेला बऱ्यापैकी, तर ते काय होईल, आता माझ्या नावाला म्हणा, त्या आजच मला एक मेसेज आलायला बरं का, मी चॅनल खरं ते टाळला मोह टाकायचा. कोणतरी गृहिणीच आहे ती विद्यार्थिनी शेवटपर्यंत काय मला नाव माहिती पाठवलीच नाही. मग ती जाऊ द्या, एखाद्याचं नशीब असतं, चुकून जरी मेसेज आला तर मी रिप्लाय करून देतो. मग जाऊ द्या, असू दे, नाव नसलं काय नसलं तर बाबा ठीक आहे. तर काय तुम्हाला दाखवत होतो, आता असेल का मेसेज, काय आज पहिला मेसेज आलेला बघा दुपारी 1 वाजता. काय, नमस्ते सर, कंबाईनसाठी काही प्रोजेक्ट आहेत का? तर ते आता कंबाईनसाठी ग्रुप आपला चालूच होणार आहे ना, तर ते माहीत नसणार, कदाचित चॅनलवर नसणार. तर त्याने विचारलं होतं कसं आहे, फी काय आहे. आता मी काय उत्तर देणार, तुम्हाला पण माहीत आहे. हां, तर परत दुसरा लगेच मेसेज काय होता की मी एक्झाम सेंटरला प्रोजेक्ट छाया नाव ऐकलं होतं. मग माझ्यासारख्याला पण जरा उत्सुकता वाटणार, बरोबर कसं काय बरं ऐकलं, कोणतरी नवीन दिसते. मी म्हटलं काय म्हणून मग विचारलं होतं. तर ते बोलले की प्रोजेक्ट छायावरती एमपीएससीची ग्राउंड रिएलिटीवरती सगळं असतं. म्हणजे ठीक आहे म्हटलं, बरं. म्हणजे मी परत माहितीचा मेसेज पाठवला, पण ती काय माहिती मला आली नाही, कदाचित त्याचं काय डोक्यात असेल, ती जाऊ द्या काय असेल ती. तर बरीच आता इथं नवीन काही लोक आले असतील का नाही, तर त्यांना ती उत्सुकता असेल बघा. मी म्हणजे काय तुम्हाला काय पास करून देणारा माणूस जादू नाही, लक्षात घ्या. जे आहे त्या, जर फक्त मी एक सांगू शकतो की प्रत्येकाला माझा वेगळा अनुभव येत असतो. म्हणजे लक्षात घ्या, समजा काय, इव्हन जे पोस्टवर लोक गेली, एक मला वाटतं कधी कधी मी इमॅजिन करतो, पोस्ट ह्या वर्षी एक गेला, मागच्या वर्षी समजा 2 गेले, ह्या परत 3 वर गेले समजा, आणि ते कुठतरी एकत्र भेटले ना, त्याच 7-8 जणांना काय असणार आहे, वेगवेगळा अनुभव असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येकाला माझा वेगळा अनुभव येत असतो. म्हणजे लक्षात घ्या, समजा काय, इव्हन जे पोस्टवर लोक गेली, एक मला वाटतं कधी कधी मी इमॅजिन करतो, पोस्ट ह्या वर्षी एक गेला, मागच्या वर्षी समजा 2 गेले, ह्या परत 3 वर गेले समजा, आणि ते कुठतरी एकत्र भेटले ना, त्याच 7-8 जणांना काय असणार आहे, वेगवेगळा अनुभव असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या. एकच मिनिट. तर तो काय असणार आहे, अनुभव वेगवेगळा असणार आहे, अनुभव. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे असतो. तर तसंच तर अनुभव काय आहे की बाबा त्यांना ते काय वाटणार की ते बोलले नाही एकत्र आहे ना, त्यांना वेगवेगळे येईल. म्हणजे मी काय घेतलं, खरं तर अशा लोकांना आहे ना मनापासून ते बोललं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे मी नेमकं काय घेतलं तिथनं, म्हणजे लक्षात घ्या असं. तर ते इतरांना काय घेताना धडा मिळेल, पण ते कुठल्या मार्गातनं ते तसं असं प्रश्न विचारून लक्षात घ्या येत नाही तसं. म्हणजे एकाच वेळेला सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे तसंच हँडल करत असून सुद्धा काय लोक बाजी मारतात, काय लोक मारत नाहीत. तर त्याची काय कारण, त्या कारणात गेल्यावर मला एक कळतं काय माहिती आहे का, की त्यांनी त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणजे लक्षात घ्या असं होतंय ते. काय लोक एकदम मला सिरियस घेत असतात माझ्या वाक्यांना वगैरे काय, तर ते यशस्वी झालेले बऱ्यापैकी दिसतात. आणि काय लोक इकडं तिकडं डोकं लावत काय प्रकार केला ना, मग ते अडचणीत येतो. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट काय सांगेन माहिती आहे का, की 100% विश्वास ठेवून हे बाबा मी एंडला नेणारच, हे जे अर्थी म्हणतात ना 25ला रिवाईज करायचंच काय पण करून. तुम्ही हे काय दिवस पाळा, ती तुमची सवय बनवा. गाठोडे कार्य करायचं तर काय करायचंच ते. म्हणजे लक्षात घ्या. आणि एकदा का ती दिली सूचना की कायमस्वरूपी ती पाळायची, पुन्हा त्याच्यावर चुका त्याच घडवायची नाही. असं तुम्ही करत गेला तर त्याच्यातले काय बघा, ज्याला आपण टेस्टमनी म्हणतो, किंवा त्यातली काय उदाहरणं नक्कीच इथं. म्हणजे लक्षात घ्या, तेवढंच मी त्यांना सांगेन. तुम्ही अन्यत्र काय डोकं लावायची वगैरे काही गरज नाही. हे काय असतं, सुरुवातीला एकदम सोपं वाटत राहतं, 7 दिवस 8 दिवस मॅक्झिमम, परत नाही.
परत नाही, दमछाक होती एकदम. त्यामुळे पहिल्यापासून सावध असा. आणि ते दरवेळेला त्या प्रत्येक तुमच्या विषयाच्या वेळेला तर लेक्चर असेल, आणि मधल्या काळात मला जे लोक प्रश्न विचारतात काय होतात कॉमन अडचणी जरा वाटल्या मला, तर मी ते लगेच लेक्चरचं बघा ते टाकत असतो चॅनल ग्रुपवर आपल्या. आणि त्यावेळेला आणि लेक्चर उडवू नका नवीन लोकांनी, काय ताळमेळ लागणार नाही परत नंतर हे काय चाललंय आणि कसं चाललंय. आणि बोलायचं थांबू नका, काय अडचणी येत्या काय नाही काय ते बोललं तर मला कळेल ना. म्हणजे लक्षात घ्या, छुपा अजेंडा चालवू नका काहीतरी, किंवा चालवत असलं तरी मला सांगा ते का होत नाही. मग अन्यथा तुम्हाला तो काय होईल, फटका बसेल मग. म्हणजे लक्षात घ्या असं होईल. ते बोलत राहा. म्हणजे लक्षात घ्या, मी काय असं लगेच शिक्षा वगैरे काय तुम्हाला देत नाही. मी म्हणजे तुम्हाला अगदी पुढे जाऊन काय समस्या येऊ शकतात म्हणून सावध काय राहायला पाहिजे ते बघा फक्त ह्या लेक्चरमधून तुम्हाला अवगत केलेलं आहे. आणि म्हणून त्याला मी काय म्हणतो, एक प्रकारे म्हणजे हे बघा काय एक फर्म बिंदू आहेत. म्हणजे आज मी बोललेलो खरं की ह्या आधारे तुम्ही ह्या चुका न करता जर काय तुम्ही केलं भक्कम स्वरूपात तर तुमची यशाची शाश्वती आहे. अदरवाईज तुम्हाला सांगतो काय काय वेळेला चांगला पण अभ्यास असला तर एक जुगार असल्या प्रकारचं ही गोष्ट आहे. म्हणजे लक्षात घ्या, राजसेवा मी नेहमी म्हणतो. म्हणजे लागले लक लागतात, 120 122 25 असा स्कोर येतो, 135 142 पर्यंत आलेले स्कोर. लक्षात घ्या, ती जवळ मुलं मी हँडल केले. पण काय काय वेळेला 100 97 101 वगैरे काय असं पण स्कोर येतो. त्यावेळेला क्षमता असून पण यश नाही तर त्याचं हार्डवर्क कमी पडलेलं असतं. क्षमता ही मी मान्य केली, मी ज्या म्हणतो क्षमता एक कॅपॅसिटी आहेच मोठ्या स्कोरची, पण